ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ईशोपनिषद ईश स्तुति। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। भाषांतर. भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही, जसे हे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे. संपूर्ण पासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. प्रार्थना म्हणूयात आपण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणम्. हरे कृष्णा. सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या या ईशोपनिषदच्या चर्चेमध्ये आणि अध्ययनामध्ये. तर आपण मागच्या वेळी याची जी प्रस्तावना किंवा जो परिचय जो आहे तो आपण बघितला होता. आणि त्यानंतर आपण ईशस्तुती हा पूर्ण मधा श्लोक देखील आपण पहिले 2 किंवा 3 पॅराग्राफ्स आपण बघितलेले होते. तर आपण पुढे चर्चेला सुरुवात करायच्या आधी कोणाला काही मागच्या वेळेचं काही आठवते का? मागच्या वेळी काय आपण चर्चा केली? किंवा तुम्ही डायरेक्ट सांगू शकता वेदांची शिकवण आपण का आत्मसात केली पाहिजे? येस, वेदांची शिकवण आपण आत्मसात काय केली पाहिजे? कोण सांगू शकेल?
भगवंत हे पिता आहे, म्हणजे एखाद्या पुत्राने जर विचारलं आईला की माझे पिता कोण, तर आई ही अधिकृत व्यक्ती आहे, तसे वेद हे अधिकृत आहे की भगवंत पुढे जाण्यासाठी. ओके, भगवंत कोण आहेत हे जाणण्यासाठी. ठीक आहे, याच्यावरून अजून काय बोध घेऊ शकतो आपण? आई ही अधिकृत अधिकारी व्यक्ती आहे सांगण्यासाठी वडील कोण आहेत, ह्याच्यावरून काय निष्कर्ष काढू शकतो आपण अजून? हा, ओके ओके. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून ऐकतो तर त्यावेळी काय होऊ शकतं, त्याचं ज्ञान जे आपल्याला परिपूर्ण होऊ शकतं. त्याचप्रमाणे हे जे ब्रह्मांडामधलं ज्ञान आहे, आपण चंद्रमंगळावरती जायचा प्रयत्न करतोय, पण 50 वर्ष झाली तरी आपल्याला त्याचं परिपूर्ण ज्ञान अजूनही पाणी असेल का, जीव असेल का, तीच चर्चा करतोय 50 वर्षात. पण मग ह्याच्याही पुढे जे अनंत ब्रह्मांड आहे आपले किंवा आध्यात्मिक जगत आहे, ते ज्ञान आपल्याला कसं मिळू शकेल? तर ते मिळवायचं असेल तर आपल्याला अधिकृत व्यक्तीकडून म्हणजे वेदांकडून आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणून आपण वेदांची शिकवण आत्मसात केली पाहिजे. एक कारण झालं. अजून कोणाला काही ह्याच्यावरती सांगायचं आहे की का आपण वेदांची शिकवण आत्मसात केली पाहिजे? ओके, पण याच्यामध्ये वेदांच्या शिकवण्याचा काय भाग आला मग तिथे? एक मिनिट हा सांगू देत. हा सांगा. बर, हा, भगवंतांना समजू शकत नाही, बरोबर आहे. या भौतिक जगातलं ज्ञान देखील आपल्याला होऊ शकत नाही आपल्या अपूर्णिमेद्वारे. त्यामुळे बद्ध जीवाला काय होऊ शकत नाही, पूर्ण ज्ञान हे प्राप्त करणं अशक्य आहे या ह्याच्यामध्ये 4 सदोष असल्यामुळे. आणि म्हणून आपण वेदांची शिकवण घेतली पाहिजे. कारण वेद कसे आहेत? हा, मातेसमान झालं. अजून एक शब्द वापरला त्यांनी त्या ठिकाणी, अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे कोण सांगू शकेल? हा, अपौरुषेय म्हणजे ज्यांच्याकडे हे 4 प्रकारचे दोष जे सर्वबद्ध जीवांमध्ये असतात ते त्यांच्याकडे नाहीये. म्हणून वेदांची शिकवण हे कसं आहे? परिपूर्ण ज्ञान आहे, बरोबर आहे ना? म्हणून आपण वेदांची शिकवण घेतली पाहिजे. ठीक, माते समान झाला, अधिकृत 4 दोष झाले. अजून कोणाला काय सांगू शकेल? अजून काय कारण आहेत? तुम्ही ऑनलाईनच्या लोकांना पण हे करावं लागेल त्यांना, अनम्यूट. ओके, allow participants to unmute themselves. Okay. Yes, अजून कोणी सांगू शकेल वेदांची शिकवण का आत्मसात केली पाहिजे? तिसरं कारण, अशी 4-5 कारण देऊ शकतो आपण. वेदामध्ये दोष नाहीये, वेद माते समान आहे. श्रुतीशास्त्र म्हणजे ते अधिकृत आहे, माते समान आहे, मातेकडून ऐकल्यास समान आहे, बरोबर ना? येस, वेदात कोणताही दोष नाही. भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि भगवंताला जाणण्यासाठी. बरोबर आहे. अजून? हा, बरोबर, भगवंतांची वाणी आहे ना, भगवंतांची वेद आहे, भगवंतांची वाणी आहे, त्यांचं ब्रीदिंग आहे, त्यामुळे ते सर्वोच्च ज्ञान आहे. स्वयंसिद्ध आहेत, गुरु परंपरेतून आलेलं आहे. अजून आपण ह्याच्यात काय शिकलो अजून? बरोबर आहे सगळं. वेद स्वयंसिद्ध आहेत, त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही, ते सिद्ध. वेळ वाचतो का आपला? वेदांची जर का शिकवण आपण आत्मसात केली, हा, वेळ वाचतो का? वाचतो ना. कारण प्रत्येक आता आजकाल आपल्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात वेळ खूप महत्वाचा आहे बघा. आपली 15 मिनिटं सगळं सेटअप करण्यातच गेला आपलं, म्हणजे 50 लोकांचा गेला. तर वेळ आपल्याला काय या जीवनात आता खूप, आता एक तर कलियुगामध्ये लाईफ स्पॅन काय झालेलं आहे? शॉर्ट झालेलं आहे. त्यामुळे आधी कसे 100 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,00,000 वर्ष जगायचे, आता तेवढं लाईफ स्पॅन आपल्याकडे नाहीये. आणि एकाच एवढ्या लहान जीवनात पण अजून 10 गोष्टी करायच्या आपल्याला. त्यामुळे वेळ वाचवायचा असेल तर काय केलं पाहिजे आपण? हा, वेदांची शिकवण आत्मसात केली पाहिजे. मग कोणी म्हणे तुम्ही म्हणता अपौरुषेय आहेत वेद, आम्ही नाही मानत, त्याला आपण काय सांगू शकतो? भगवान श्रीकृष्ण, तुम्ही म्हणता वेद अपौरुषेय आहेत, ते भगवंतांकडून आलेत, पण आम्ही भगवंतांनाच मानत नाही. सोडा, मग पुढची ती गोष्टच सोडा ना. अपौरुषेय आहे, त्यात दोष आहेत नाहीयेत, मग हे त्यात दोष आहेत नाहीत हे कसं सिद्ध करू शकतो आपण? काय बघितलं आपण उदाहरण? गाईचं शेणाबद्दल बघितलं का? काय ते उदाहरणावरून काय कळतं आपल्याला? ओके, अजून कोण? इतर कोणी सांगू शकेल त्याच्यावरून काय निष्कर्ष निघतो? आपण एक शब्द वापरला होता मराठीमध्ये, त्याला म्हणलं होतं स्वयंसिद्ध. स्वयंसिद्ध काय? स्वयंसिद्ध सत्य, ऍक्सिओम्सला इंग्लिशमध्ये म्हणतो. स्वयंसिद्ध सत्य म्हणजे काय? त्याला दुसऱ्या कुठल्या पुराव्याची गरज नाहीये.
बरोबर ना. गाईचं शेण हे वापरलं जावं असं कुठे लिहिलेलं आहे? वेदांमध्ये. आणि हजारो काळापासून ते वापरलं जाते. त्यामध्ये काय आहे? स्वयंसिद्ध आहे. वर्णाश्रम स्वयं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत नाही का. तर त्यामुळे ते काय आहेत? स्वयंसिद्ध सत्य वेदांमध्ये असल्यामुळे त्याला कुठल्या पुराव्याची गरज नाही. त्याच्यावरून आपण करू शकतो एखादा मॉडर्न माणूस तो जरी भगवंतांना मानत नसेल, नास्तिक जरी असेल, तरी तो वेदांमध्ये दिलेल्या गोष्टी अंगीकृत करतोय का आजकालच्या जीवनामध्ये? आयुर्वेद करतो आहे, वैदिक मॅथमॅटिक्स आहे, वास्तुशास्त्र. बिल्डर आले, आमचे सर्व फ्लॅट वास्तूप्रमाणे बांधलेत, लगेच जातो माणसं तिथे घ्यायला. बरं, ओ पूर्वेला दरवाजा आहे का, उत्तरेला आहे वगैरे वगैरे. म्हणजे त्याला काही बाकीचं माहिती नसलं तरी त्याला माहिती आहे वास्तुशास्त्र कुठे आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा विषय आहे का वास्तुशास्त्र? हा म्हणजे असू शकतो आता, पण ते वास्तुशास्त्र कुठे दिलेले आधी ओरिजिनली? ज्योतिष वगैरे सगळे काय आहे, प्लॅनेटरी सिस्टम्स, ग्रहांची स्थिती, त्याचा होणारा प्रभाव एखाद्या घटनेवरती, एखाद्या व्यक्तीवरती, त्याच्या जीवनक्रमामध्ये, हे सर्व ज्योतिषशास्त्र कुठे गेलेलं आहे? आपल्याला वेदांमध्ये दिलेलं. एम्ब्रिओलॉजी असं आपण म्हणलं, ह्युमन एम्ब्रिओलॉजी. तर या सर्व उदाहरणावरून आपण काय प्रूव्ह करू शकतो की वेद काय आहेत? स्वयंसिद्ध आहे. त्याला दुसऱ्या कुठल्या प्रूफची गरज नाही. आणि जरी मॉडर्न मेडिकल सायन्सने जरी प्रूव्ह केलं तरी त्याला काय होते? ते मॅच होते. ठीक आहे, ओके. मग हे जे ज्ञान आहे ते प्राप्त करायचं असेल तर कसं प्राप्त करू शकतो प्रभूजी आपण? हे वेदांची जी शिकवण आहे, आता कळलं आपल्याला महत्व त्याचं, बरोबर ना. वेदांची शिकवण आहे, आता ते मला आत्मसात करायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे मी? प्रभूजींपैकी कोणी सांगा. हा, गुरूंकडे अप्रोच केलं पाहिजे, त्यांच्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांची सेवा करून, त्यांना प्रणिपात करून आणि त्यांच्याकडून विचारपूस करून. बरोबर आहे ना? ठीक आहे, ओके. मग कोणी विचारेल की तुम्हाला सर्व वेदांचा उद्देश काय आहे? काय वेद एवढे मोठे, 10⁻10, अथर्ववेद, युगवेद, सामवेद, यजुर्वेद, हे कुठं काय जायचं काय कळत नाही. सार सांगा आम्हाला, कारण आमचं जीवन काय आता वेळ नाही, आम्हाला सगळं वेद वाचत बसायला. आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे तर नक्कीच नाही. हा, भगवंतांना जाणणे, त्यांची सेवा करणे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं. वेदेश सर्वेर अहम एव वेद्यो. भगवंत स्वतः सांगतायत, ज्यांनी वेद दिले तेच सांगतायत. काय सांगतायत? की वेदांची रचना कोणी केली आहे? मी केली. वेदांना जाणणार कोण आहे? मी आहे. आणि सर्व वेदांचा गोल काय आहे? मी आहे, असं ते त्या ठिकाणी सांगतायत. ओके. आणि मग शेवटी प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं, जर का आपल्याला वेदांची शिकवण आत्मसात करायची असेल तर खास करून दोन पुस्तकांवरती आपल्याला केंद्रित केलं पाहिजे. कोण सांगेल? माताजी तुम्ही सांगाल? तुम्ही नव्हत का मागच्या वेळेला? नव्हते, ओके. सूट तुम्हाला मिळाली. कोण सांगेल? माताजी तुम्ही? उपदेशामृत, गीता आणि भागवत. येस, तर हे आपल्याला केलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण हा जो आजचा श्लोक आपण बघितला, ओम पूर्णमदा पूर्णमिदम, इथे आलो होतो. तर याच्यामध्ये आपण ते पूर्ण आहेत. ओम पूर्णम अदा, अदा म्हणजे ते म्हणजे परम सत्य. या ठिकाणी प्रभुपाद काय लिहितात? भगवंत पूर्ण आहेत. मग ते पूर्ण आहेत हे आपण कसं आणू शकतो? त्यासाठी प्रभुपादांनी काय सांगितलं आपल्याला? कारण ह्या श्लोकाचा अर्थ कोणी काही काढू शकतो नाही का. मी मागे एकदा ह्याच्यामध्ये गेलो होतो, कुठलं ते क्रिमेटोरियम, आपलं वैकुंठ स्मशानभूमीत जर का तुम्ही गेलात म्हणजे दुसऱ्यांसाठी कधी गेलात तिथे, तर तुम्हाला त्या ठिकाणी एक तो हा श्लोक लिहिलाय, ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. तर मी त्या ठिकाणी होतो, तर मी बघितलं एक असा ग्रुप आला होता. त्यांनी मग ते जे कोण व्यक्ती गेले होते त्यांच्याबद्दल त्यांनी प्रार्थना वगैरे म्हणल्या, त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलले, आणि सगळ्यांनी मिळून मग काय केली, ते भिंतीवरती मोठ्या अक्षरात लिहिलं ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुद, सगळं ते म्हणले आणि गेले. मला असं विचार आलं की आपण पण हे म्हणतोय ईशोपनिषद म्हणून, प्रभुपादांनी आपल्या इतक्या साध्या सरळ पद्धतीने सांगितलेलं आहे, पण त्यांचं काय, ते जे म्हणतायत त्याच्याबद्दलचं त्यांचं आकलन किंवा त्यांच्याबद्दल त्यांचं अंडरस्टँडिंग काय असेल बरं? अशक्य नाही का साधारण माणसाला, जर का अशा प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेत येत नसेल तर त्याला ते माहिती होणं काय खूप अवघड आहे. मग प्रभुपाद आपल्याला काय समजवत आहेत? ओम पूर्णम अदा, ते पूर्ण आहेत म्हणजे काय नेमकं? भगवान काय? भगवंत पूर्ण आहे, भगवंत परिपूर्ण आहेत. मग त्यासाठी ते काय सांगतात आपल्याला, काय दाखला देतात किंवा कसं काय एक्सप्लेन करतात? हा, सच्चिदानंद विग्रह आहे. तर भगवंतांचा साक्षात्कार 3 स्तरावरती होऊ शकतो. आपण बघितलं, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, या 3 ह्याच्यावरती स्तरावरती होऊ शकतो. मग त्याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढला होता की भगवंत हे निराकार आहेत का साकार आहेत? साकार आहेत. किती म्हणतात भगवंत साकार आहेत?
ओके, सगळेजण म्हणतात, सगळेजण म्हणतात, मी पण म्हणतो, चला ठीक आहे. साकार आहे. नाकार आहेत, सॉरी निराकार आहेत, असे किती वेळ म्हणतात भगवान ते निराकार आहेत. प्रभूजी म्हणतात, माताजी म्हणतात, मी पण म्हणतो, जाऊ दे, ते म्हणतात म्हणून दोघं जण, तिघ जण म्हणतात की निराकार, बाकीच्या निराकार नाहीयेत का भगवंत? आपण जर का असं म्हणलो की ईश्वर किंवा भगवान ह्यांच्यामध्ये ते असे नाहीयेत किंवा त्यांना हे जमत नाही असं म्हणलं तर आपण काय करतोय? प्रभुपादांनी लिहिलं ना या ठिकाणी, जर ते निराकार असतील किंवा त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीपेक्षा त्यांच्यात काही उणीव असेल तर ते आत्यंतिक पूर्ण होऊ शकत नाहीत. मग या सृष्टीमध्ये निराकार गोष्टी आहेत की नाहीत? सूर्यप्रकाश, हवा, मन, आपण बऱ्याच गोष्टी चर्चा केली, निराकार आहेत की नाहीत? आहेत. मग भगवंत निराकार नसतील का? अरे परत रामायण सांगितल्यानंतर परत तेच रामाची सीता कोण? निराकार देखील आहेत. निराकार म्हणजे काय? त्यांची ब्रह्मज्योती, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. तर निराकार रूप म्हणजे त्यांचं काय? ब्रह्मज्योती. आणि मग नंतर परमात्मा आणि नंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. तर त्यामुळे ज्यावेळी आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची आराधना, पूजा, सेवा करतो किंवा त्यांचा साक्षात्कार होईल त्यावेळी आपल्याला ब्रह्मन आणि परमात्मा याचा देखील ऑटोमॅटिक साक्षात्कार होईल. प्रभुपादांनी उदाहरण दिलं सूर्याचं, सूर्याची किरण, सूर्याचा ग्रह आणि सूर्यदेव. ज्यावेळी आपण सूर्यदेवाला जाणून घेऊ, त्यांच्यापासून त्यांचा जो ग्रह आणि त्यांच्यापासून येणारा प्रकाश या सर्वांचं ज्ञान आपल्याला ऑटोमॅटिक होईल. पण जर का आपण फक्त सूर्यप्रकाशाचा अभ्यास केला तर आपल्याला सूर्याचा ग्रह आणि सूर्यदेव यांच्याबद्दल माहिती होणं नाही. त्यामुळे ते काय? निम्न स्तरावरती, जरी ते तेच असले, अद्वयम आहे, एका दृष्टीने ते अभिन्न आहे एक दृष्टींपेक्षा, एकमेकांपेक्षा, तरी देखील प्रभुपाद म्हणतात सूर्यप्रकाशाचा स्टुडंट हा प्राथमिक आहे, तर त्याचा स्तर वाढत जातो आणि परिपूर्ण अवस्था म्हणजे ज्यावेळी तो भगवंतांचा साक्षात्कार करतो त्यावेळी. ठीक आहे, हे क्लिअर आहे का? ते पूर्ण आहेत म्हणजे कोण पूर्ण आहेत? परम सत्याचं पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे जे साकार रूप आहे ते काय आहे? परिपूर्ण आहे. आहेत ना, झालं, निराकार पण आहेत, पण निराकार परिपूर्ण नाही. त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते परिपूर्ण नाहीये. मग त्यांनी सांगितले सच्चितने आनंद जो आहे हे तिन्हीचा साक्षात्कार पूर्ण रूपाने आपल्याला भगवंताच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे, मग पूर्णमदा पूर्णमिदम हेही पूर्ण आहेत, ते पूर्ण आहेत परमसत्य. त्यांच्यापासून येणारे हे जे भौतिक विश्व जे आहे, ब्रह्मांड आहे, ते देखील पूर्ण आहे. मग ते कसं काय पूर्ण आहे? कोण सांगू शकेल हात वर करून? ते पूर्ण आहेत. येस प्रभू, महेश प्रभू. बर, ते 24 तत्वांपासून बनलेलं आहे, पण त्याच्याने हे कसं प्रूव्ह होतं की ते परिपूर्ण आहे म्हणून हे भौतिक जगत? जसं आग आणि तिची ठिणगी. दुसरं ज्याने आता पण उत्तर दिलेलं नाही ते कोणी? आग आणि ठिणगी, अनुभवावरनं. ओके, अजून कोण? हरे कृष्ण प्रभूजी. आग आणि ठिणगी. त्यांच्यापासून बनले. ओके, हे बरोबर आहे, पण आता जर का एखाद्याला एक्सप्लेन करायचं असेल, तुमच्या कोणी नातेवाईकाला, मित्राला, तर तुम्ही कसं एक्सप्लेन करा हे पूर्ण, हे जग परिपूर्ण आहे किंवा भौतिक जगत? येस प्रभू. ते थेरॉटिकल झालं, बरोबर, अगदी बरोबर. ते थेरॉटिकल. प्रॅक्टिकली कसं सांगाल? ते सगळं तुमचे भगवंत, तुम्ही आम्हाला माहिती तुमचे भगवंत वगैरे, तुम्ही मला आम्हाला सांगा हे जगत परिपूर्ण कसं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. आग आणि ठिणगी हे सांगितलं आलं पाहिजे. काय सांगितलं आलं पाहिजे? ह्याचं जे पालन पोषण होते ते कसं होते? कुठून बाहेरून गोष्ट आणावी लागते का? नाही. एखादं लहान बाळ असतं, आपण म्हणलं मागच्या वेळेला की घरामध्ये लहान बाळ जन्माला यायच्या आधी त्याची सगळी व्यवस्था आई वडिलांनी, खाण्याची, पिण्याची, काय औषधं असतील, काय असेल, थंडी, ऊन, वारा, पाऊस, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, सगळी व्यवस्था कोणी केलेली आहे? आई वडिलांनी आधीच करून ठेवली. त्याला काही करायची गरज नाही. मग जसं एखाद्या घरामध्ये पूर्ण व्यवस्था असते, पूर्ण म्हणजे तरी आपल्या बाहेरनं जाऊन आणावं लागतं सगळं भाजीपाला आणि सगळ्या गोष्टी, पण एक घर आहे ते परिपूर्ण आहे आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल. तसंच एक देश जो आहे तो कसा आहे? परिपूर्ण. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची व्यवस्था कोणी केली आहे? सरकारने केलेली. तसंच हे वैश्विक जे जग आहे ते जर का आपण त्या स्तरावरती गेलो तर त्या स्तरावरती मात्र आपण बघू शकतो की ती सगळ्या गोष्टी लागणारी, ऊन, वारा, पाऊस, खाद्यपदार्थ, ऑक्सिजन, पाणी, सूर्यप्रकाश, त्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत तुमच्यासाठी?
पुरवलेल्या आहेत, परिपूर्ण तिथं व्यवस्था करून ठेवलेली आहे. तुम्हाला बाहेर ब्रह्मांडाच्या बाहेर जाऊन किंवा तिकडून काय आणायची काही गरज, इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण घरातून बाहेरून गोष्टी आणू, देशातून बाहेरून गोष्टी आणू, यांनी हे दिलं त्यांनी ते दिलं मग आम्ही त्यांना हे दिलं ते दिलं, पण जसं ब्रह्मांडामध्ये जे काही लागणार आहे ते कुठून पुरवलं जाईल? या ब्रह्मांडाच्या आतूनच पुरवलं जाईल, बाहेरून कुठून काही आणायची गरज नाही. त्या प्रकारे ते काय आहे? परिपूर्ण आहे. आणि मग तिसरं आपण बघितलं होतं की काय परिपूर्ण आहे, की मनुष्य जीवन जे आहे ते देखील काय आहे? परिपूर्ण आहे. मग कोण सांगू शकेल हे कसं मनुष्य जीवन परिपूर्ण? चर्चा केली होती का आपण याच्यावरती? बर 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 एक वाक्य मला वाटतं आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये, अपूर्णतेचे आपल्याला येणारे सर्व अनुभव आत्यंतिक पूर्णाबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळे, ऑल फॉर्म्स ऑफ incompleteness are experienced due to incomplete understanding or incomplete knowledge of the complete whole. असे ते खूप सुंदर वाक्य इंग्लिशमध्ये ओरिजिनल. मग ते कसं काय, त्याच्यावरती काय, कोणाला काही साक्षात्कार किंवा कोणाला काही सांगायचंय त्याच्यावरती? असं तुम्हाला काय अपूर्णतेचा अनुभव कधी झाला का जीवनामध्ये? का तुम्हाला वाटतं आता सगळं बस सगळं प्राप्त झालेलं आपल्याला जे पाहिजे ते जीवनामध्ये नाहीये का? बरं, ओके, ठीक आहे. असं मी म्हणालो की लहानपणी शाळा, मग कॉलेज, मग इंजिनिअरिंग, मेडिकल, लग्न, मुलं, मग त्यांचं पुढचं सगळं ते सगळं असं ते करत करत आपण धावत असतो, पण तरी अपूर्णता आपल्या जीवनामध्ये अपरिपूर्णता ही राहते. जोपर्यंत आपण भगवंतांच्या भक्तीला लागणार नाही, म्हणजे सेवेला आपण घेणार नाही आणि त्या सेवेची परिपूर्णता प्राप्त करणार नाही, म्हणजे शुद्ध भक्त बनणार नाही, अगदी थोडक्यात स्पष्ट शब्दात सांगायचं तर, तोपर्यंत आपल्या जीवनातली अपरिपूर्णता ही नेहमी कायमच राहणार आहे. म्हणून आपण शुद्ध भक्तीचा मार्ग जो प्रभुपादांनी दिलेला आहे त्याला अत्यंत गंभीरतेने काय केलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे आणि अग्रेसर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मग मनुष्य जीवनामध्येच परिपूर्णतेचा अनुभव करायची संधी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. मग काय व्यवस्था केलेली आहे? कोण सांगू शकेल की या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णतेचा अनुभव होण्यासाठी भगवंतांनी काय व्यवस्था करून ठेवलेली आहे? एक एक गोष्टी सांगू शकता तुम्ही? वेद. कोण म्हणाल वेद? बरोबर आहे, वेद बरोबर आहे, येस. अजून काय? वेद म्हणजे आपले सगळे शास्त्र, जे आपल्या गीता, भागवत सगळं काय आहेत? वेदांचाच एक भाग आहेत. मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण, त्याची रचना त्यासाठी त्यांनी केली. बरोबर. एक अजून काय केली भगवंतांनी व्यवस्था? वर्णाश्रम धर्माची स्थापना केली. ठीक आहे. अर्च विग्रहाच्या रूपामध्ये ते उपस्थित आहेत, जेणेकरून आपण भगवंतांना आपण आता त्यांच्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये बघू शकतो का? नाही बघू शकत. अधोक्षजे म्हणले त्यांना, अधोक्षजे. अक्ष म्हणजे डोळे, डोळ्यांना दिसणारे नाहीयेत ते, साधारण अतस्य कृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये, साधारण आपल्या भौतिक इंद्रियांना ते प्राप्त होऊ शकत नाहीत. बर, म्हणून ते काय कुठल्या स्वरूपात आलेले आहेत? जे भौतिक स्वरूप आपण बघू शकतो अशाचे 8 प्रकारचे जे धातू असतील, मेटल असेल, दगड असेल, लाकूड असेल, पेंट असेल, वगैरे वगैरे. त्यामुळे प्रभुपाजी म्हणतात की आपण जर का भगवंतांची अर्चविग्रहांची सेवा केली तर आपलं, खास करून गृहस्थांना काय केली त्यांनी? अर्चविग्रहांची सेवा दिलेली आहे, जेणेकरून आपला केंद्रबिंदू भगवंत होतील आणि आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू त्याचं शुद्धीकरण होईल, आपण भक्तीमध्ये अग्रेसर होऊ. ओके, डेटीज दिलेले आहेत, अर्चविग्रह. अजून काय दिलेलं, व्यवस्था केलेली आहे भगवंतांनी? अन्न, पाणी, बेसिक ज्ञान जे वेदांच्या थ्रू दिलेलं आहे. ओके, अजून काय? गुरु परंपरा दिलेली आहे, आपले आचार्य दिले आहेत नाही का? आपले महान जे आचार्य 4 परंपरेमध्ये येणारे, खास करून आपल्या गौडीय वैष्णव परंपरा, मध्व गौडीय संप्रदायामध्ये येणारे आचार्य प्रभुपाद दिलेले आहेत, आपल्याला आध्यात्मिक गुरु दिलेले आहेत, दीक्षा गुरु दिलेले आहेत, शिक्षा गुरु दिलेले आहेत, हे सर्व दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गुरु, साधू आणि शास्त्र, भक्तांचं संघ पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर ना? ओके, अजून काय दिलेलं आहे? प्रसाद दिलेला आहे आपल्याला. बरोबर ना? ओके, अजून? म्हणजे आपल्या सगळं भौतिक आणि आध्यात्मिक सर्व व्यवस्था त्यांनी काय केलेली आपल्याला करून ठेवली. जसं आपण म्हणालो की भौतिक जे ब्रह्मांड पूर्ण आहे, सर्व आपल्या पालन म्हणजे भौतिक जीवनासाठी पण जिवंत राहण्यासाठी, आपला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी ज्या काही गरजेचे आहेत, जीवनावश्यक वस्तू ज्याला आपण म्हणतो, त्या सर्व त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी पण त्यांनी सर्व व्यवस्था याच्याद्वारे आपली त्यांनी करून ठेवलेली आहे. ओके, ठीक आहे.
अशाद्वारे आपण बघू शकतो. आता चौथ्या पॅराग्राफ कडे आपण जाऊयात. कोण वाचते चौथा पॅराग्राफ? माईक आहे का प्रभूजी? विनायक प्रभू वाचा तुम्ही. हरे कृष्ण. आपल्या पालन पोषणाची निसर्गाने पूर्ण योजना केलेली आहे. हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण नैसर्गिक साधनांचा उपयोग करून इंद्रिय सुखाचे तथाकथित पूर्ण जीवन जगण्यासाठी धडपड करतो. जीवात्माने अत्यंतिक पूर्णाची सेवा केल्याशिवाय तो इंद्रिय सुखाने जीवन जगू शकत नाही. त्यामुळे इंद्रिय सुखाचे मार्गभ्रष्ट जीवन म्हणजे निव्वळ भ्रम आहे. हात जोपर्यंत संपूर्ण शरीरावर जोडलेला असतो तोपर्यंत त्याला सुद्धा पूर्ण ढग मानले जाते. हाताला शरीरापासून वेगळे केले तर तो हातासारखा दिसतो, परंतु हातासारखे काम करण्यास असमर्थ असतो. त्याचप्रमाणे जीवात्मे आत्यंतिक पूर्णाचे अंश आहेत. त्यांना आत्यंतिक पूर्णापासून वेगळे केले तर पूर्णतेची भ्रामक जाणीव त्यांना पूर्णपणे सुखी करू शकणार नाही. बरोबर. येस, धन्यवाद. तर त्याप्रमाणे आपण बघू शकतो की आपल्या सगळ्या म्हणजे सर्व जगभरामध्ये जर का आपण बघितलं तर सगळेजण कशाच्या धडपडीमध्ये कशाच्या मागे धडपडतायत? आपल्याला सुखी करण्यासाठी, शांत करण्यासाठी, तर आनंदाच्या मागे सगळे लागलेले आहेत. परंतु प्रभुपाद या ठिकाणी काय सांगतात आपल्याला? जसा एखादा हात असतो, हात शरीरापासून वेगळा झाला, तोडला गेला किंवा तुटला गेला तर तो असा हातासारखा दिसतो, पण तो हाताचं कार्य करू शकतो का? नाही करू शकत. तो जो ज्यावेळी संपूर्ण शरीराला जोडलेला असेल त्याच वेळी त्याचं महत्व आहे आणि त्याचबरोबर तो शरीराची पण सेवा करू शकतो. ऍक्च्युली हा भागवतमचा एक श्लोक आहे. यथा तरोर मुले निषेचितेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा तथा प्राणोपहाराचे यथेंद्रियानाम, असा तो श्लोक येतो. त्यामध्ये त्यांनी दोन तुलना केल्या, उपमा दिलेल्या आहेत. एक म्हणजे शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या सर्व अवयवांनी जर का मदत करून, जर का कार्य करून, जर का तोंडाच्या द्वारे पोटामध्ये अन्न पोहोचवलं तर काय होईल? ते सर्व जे वेगवेगळे अवयव आहेत त्या सर्व अवयवांचं ऑटोमॅटिकली काय होईल? पोषण केलं जाईल. त्याचबरोबर झाड जे असतं, झाडाच्या मुळाशी जे आपल्याला दिसत नाही, सध्या जमिनीच्या खाली असतं ते आपल्याला दिसत नाही, त्या ठिकाणी जर का आपण पाणी दिलं तर ते पाणी कुठे जाणार आहे? सर्व फांद्या, फळं, फुलं, सर्व पानं, सर्व ठिकाणी त्या ठिकाणी ते जाऊन त्यांचंही पोषण हे होऊ शकेल. तर भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या श्लोकामध्येच तात्पर्यामध्ये प्रभुपादजी ही तुलना देत आहेत की एखाद्या झाडाची फांदी जर का तुटून खाली बदली, त्याला आपण वेगळ्या पद्धतीने पाणी द्यायचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याची तहान जी भागणार आहे का? नाही. जोपर्यंत ते झाडाला जोडलेलं असेल, मुळाशी आपण पाणी घालू त्यानंतर ते ऑटोमॅटिक त्याचं पोषण होणार आहे. त्याचप्रमाणे इंद्रिय सुखाचे मार्गभ्रष्ट जीवन म्हणजे निव्वळ भ्रम आहे. तर हे सगळं जे आपण बघतो, मी 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळी मिडल ईस्ट मध्ये काम करायचो त्यावेळी मला असं कधी वाटलं नव्हतं की हे एवढे मोठे मोठे सिनेमाप्लेक्स, मोठे स्टेडियम्स, डे नाईट क्रिकेट किंवा तुमचे मॉल्स, मोठे मोठे मॉल्स, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी, असे 20 लिटरच्या बाटल्या, ते पाण्याचे डिस्पेन्सर्स, तर ह्या सगळ्या गोष्टी आता काय झालेल्या आपल्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत, कॉमन झालेल्या, नाही का? जे पाश्चात्य देशामध्ये जे मी बघायचो की तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी लोक जातात तिथे सकाळपासून ते रात्रीपर्यंत, तिथेच त्यांचा नाश्ता, लंच, डिनर, शॉपिंग, विंडो शॉपिंग, शॉप टिल यू ड्रॉप, शॉपिंग करत 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 तुम्ही पडेपर्यंत काय करायचं? शॉपिंग करायचं. तर ते सगळं तुम्हाला छोटी टाचणी पासून तुम्हाला अगदी मोठी बोट किंवा गाडी जरी घ्यायची असेल तर तुम्हाला सगळं एका मॉलमध्ये मिळू शकेल, अशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी मला असं कधी वाटलं होतं की इंडियामध्ये पण कधी आपल्याला बघायला मिळतील म्हणून. पण आता काय झालेलं सगळं ईस्ट वेस्ट सगळं काय झालेलं, आता सगळं जग फ्लॅट झालेलं आहे. तिथे जे आहे ते लगेच आपल्याकडे इंटरनेटची कमाल सगळे आहे, करलो दुनिया मुठ्ठी में. तर त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतील आणि सगळ्या गोष्टी काय करतायत लोक? त्याच्या मागे लागून ते आपलं जीवन परिपूर्ण करायचा प्रयत्न करतायत. त्यांना वाटतं मग काय गरज आहे भगवद्गीता आणि हे भागवत, हे सगळं तर तुमचं काय वेद बीज सगळं काय झालंय तुमचं? ते पुराण काय तुमचं एकदम पुराण आहे. पुराण आम्हाला सांगू नका पुराणातल्या गोष्टी अशा. पण त्यांना काय, हे जोपर्यंत आपण हे हिशोबनिषेध वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला, जोपर्यंत आपण भगवंतांशी जोडले गेलो नाही, परिपूर्णाशी जोडले गेलो नाही, तोपर्यंत हे जीवात्म काय राहील? पूर्णताचा अंश जरी असला तरी त्याच्या जीवनामध्ये ही अपूर्णता राहील. आणि भ्रामक, जसा तो एक मृग असतो, तो मृगजळाच्या मागे धावत असतो, त्याला वाटतं काय तिथे पाणी म्हणून. तर तसं आपण इंद्रिय सुख आणि इतर सर्व गोष्टींच्या मागे धावू, पण जोपर्यंत आपल्याला भगवंतांशी जोडले जाणार नाही तोपर्यंत त्याची पूर्णता होण्याचं काही आपल्याला
त्यामध्ये त्या ठिकाणी चान्स हा नाहीये. ठीक आहे. लास्ट पॅराग्राफ आपण आत्यंतिक. मग आता कोणी विचारेल की ठीक आहे, तुम्ही म्हणता भगवंत पूर्ण आहेत, हे जग हे ब्रह्मांड पूर्ण आहे, मनुष्य जीवनामध्येच तुम्ही ते पूर्णत्वाची प्राप्ती करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि इंद्रिय तृप्तीच्या भ्रामक पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, तर मग पूर्णता आपण कशी प्राप्त करायची मनुष्य जीवनामध्ये ते सांगतील शेवटच्या पॅराग्राफ मध्ये. आपण आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत संलग्न होऊ तेव्हाच मनुष्य जीवनाची पूर्णता लक्षात येईल. म्हणजे काय आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत म्हणजे कोणाच्या? भगवंतांच्या सेवेत, म्हणजे भक्तीमध्ये, प्रेममय भक्तीमध्ये, सेवेमध्ये ज्यावेळी जोडले जाऊ तेव्हाच आपली ती पूर्णता लक्षात येईल. आत्यंतिक पूर्णाबरोबर जोडले जाईपर्यंत या जगातील सर्व सेवा, उदाहरणार्थ सामाजिक, राजकीय, जातीय, आंतरराष्ट्रीय किंवा अगदी आंतरग्रहीय सेवा सुद्धा अपूर्ण आहेत. जेव्हा प्रत्येक वस्तू आत्यंतिक पूर्णाच्या सेवेत नियुक्त केलेली असते तेव्हा जोडलेले सर्व अंश पूर्णत्व प्राप्त करतात. त्यामुळे जर का आपल्याला पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला? भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? रस झालं पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे शास्त्रांचा, पण त्याचबरोबर प्रामाणिक म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला सेवा देखील, भगवंतांची सेवा, गुरूंची सेवा, आचार्यांची सेवा, भक्तांची सेवा, इतर जीवांची सेवा हे केली तर आपण त्यामध्ये काय होऊ शकू? आपण पूर्णतेचा प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. असं म्हणलं जातं की या भौतिक जीवनामध्ये एकच होमवर्क आपल्याला दिले, असं मुलांना होमवर्क असतं ना घरी, अभ्यास, गृहपाठ, तो एकमेव गृहपाठ काय आपल्याला ज्याच्यामध्ये भगवंतांची भक्ती, भगवंतांची सेवा करणं हा एकमेव काय आपल्याला अभ्यास आहे, गृहपाठ आहे. बाकी सगळं काय आहे? सप्लिमेंटरी. असा एखादा मुलगा शाळेत जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, मग कॉलेजमध्ये कॅन्टीन असेल, स्पोर्ट्स असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, नाच गाणं असेल, इकडे जाणं तिकडे जाणं काय जे काय, बरोबर ना? ते सगळं कसे ते सगळं आहे, पण मेन उद्देश काय आहे त्याचा? अभ्यास करणे, प्रॅक्टिकल करणे, समजणे, प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्त करणे, हे त्याचा काय मेन उद्देश. ते सोडून बाकी सगळं केलं तर त्याला काय अर्थ? कॅन्टीनला गेलो, स्पोर्ट्स खेळलो, हे गेलो, तिकडे गेलो, तर काही उपयोग नाही. त्याच प्रकारे या ठिकाणी आपण समजू शकतो की मनुष्य जीवनामध्ये आपल्याला एकमेव होमवर्क म्हणजे भगवंतांची भक्ती करून भगवत धामाची प्राप्ती करणं, ईश्वराची प्राप्ती करणं, तर ते आपलं एकमेव उद्देश असलं पाहिजे. आणि म्हणून भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये जे नैमिषारण्याचे ऋषी आहेत ते त्यांना विचारतात, पहिलाच अध्याय कुठला आहे? ऋषींचे प्रश्न, 6 प्रश्न विचारलेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे पुंसाम एकांत श्रेय. तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा हे सुत गोस्वामी, सर्व लोकांसाठी एकांत श्रेय, सगळ्यात श्रेष्ठ आणि एकमेव अशी गोष्ट सांगा. आम्हाला ते जास्ती काही नाहीये, वेळ नाही आणि आम्हाला ते सगळे इतर वेगळे शास्त्र वाचण्याचा किंवा अभ्यास करण्याचा आमच्याकडे क्षमता देखील नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा सगळं सार सांगा. मग त्यावेळी ते काय सांगतात सुत गोस्वामी दुसऱ्या अध्यायात? सवै पुंसान परो धर्म. सर्व लोकांसाठी परम धर्म म्हणजे काय? यतो भक्ती अधोक्षजे, अहेतुकी अप्रतिहता. ज्यावेळी आपण अहेतुकी आणि अप्रतिहता, अहेतुकी म्हणजे कुठलाही भौतिक किंवा आध्यात्मिक उद्देश देखील त्याच्या मागे असला पाहिजे, निस्वार्थपणे आपण भगवंतांची आणि भक्तांची सेवा केली पाहिजे. अप्रतिहता म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक, जन्माष्टमी वर्षातनं एकदा येतो असं नाही, आठवड्यातनं एकदा रविवारी येतो सुट्टी असेल तर ते ठीक आहे सुरुवातीला, पण शेवटी काय झाली पाहिजे? ती अप्रतिहता अशी ती झाली पाहिजे, त्यामध्ये कुठलाही ब्रेक नाही आला पाहिजे. अशी ज्यावेळी करू त्यावेळी ये आत्मा सुप्रसदती, त्यावेळी जो आपला आत्मा आहे त्याला ती पूर्ण शांती किंवा आनंद काय होईल? त्याला प्राप्त होऊ शकेल. ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न याच्यावरती जी आपण चर्चा केली? पूर्णमदा पूर्णमिदम, ते पूर्ण आहेत परमसत्य भगवान श्रीकृष्ण, त्याचबरोबर हे जगत पूर्ण आहे. मनुष्य जीवन हे परिपूर्णतेचा प्राप्त करण्यासाठी दिलेली सुवर्ण संधी आहे. आणि इंद्रिय तृप्ती म्हणजे काय? भ्रामक पूर्णता आहे. आणि असली पूर्णता कशामध्ये लागेल आपल्याला? भगवंतांच्या भक्तीमध्ये. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. प्रत्यक्ष अवगमम म्हणजे प्रभुपाद सांगतात की ज्यावेळी एखाद्या माणसाला खूप भूक लागलेली असते आणि त्यावेळी भूक लागलेली असताना त्याला छानपैकी आपण त्याला आहार दिला, प्रसाद दिला, तर त्यांनी तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्याला दुसऱ्याकडून कुणाकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज आहे का? मी 2 डोस घेतले, सुपर बुस्टर घेतलाय, असं ते सर्टिफिकेट असतं आपल्याकडे. तर तसं मी आता मी तृप्त झालो असं सर्टिफिकेट दुसऱ्याकडून घ्यायची गरज आहे का? त्याला स्वतःला काय होते? त्याला अनुभव होते. त्याच प्रकारे आपण ज्यावेळी भगवंतांची भक्ती करू तर ही अनुभूती आपल्याला प्रत्यक्ष त्याचा साक्षात्कार हा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे परिपूर्णता करायची असेल तर भक्तीशिवाय दुसरा कुठला उपाय नाहीये, हे आपल्याला समजावून या ठिकाणी सांगितलेलं आहे.
कोणाला काही आणखीन ऍड करायचंय किंवा कोणाचा काही प्रश्न ऑनलाईनचे भक्त जरा बघतो मी कोण आहेत. हरे कृष्ण प्रभू. हा हरे कृष्णा. प्रभूजी एक प्रश्न मी माझ्या वाईफच्या चर्चेमधून आला होता मागच्या वेळेस. आपण पण भगवान श्रीकृष्णाचे अंश आहोत आणि भगवंत परिपूर्ण आहेत, आपण भगवंतापासून आलेलो आहोत, मग आपल्यामध्ये 4 दोष कसे काय आहेत असा एक प्रश्न. हा आपल्यामध्ये 4 दोष कसे काय आहेत. आता आपल्यामध्ये 4 दोष आहेत कारण आपण आता या भौतिक जगतामध्ये आहोत. जर का आपण या भौतिक जगतामधून आध्यात्मिक जगतामध्ये गेलो तर ते जो 4 दोष आपल्यामध्ये नसतील. हे दोष आता हे जे शरीर आपण धारण केलेलं आहे त्या शरीराशी निगडीत आहेत. म्हणजे अपूर्ण इंद्रिय हे कुठले आहेत, हे माझे आध्यात्मिक नाही आहेत माझी इंद्रिय, हे माझे भौतिक इंद्रिय आहेत, बरोबर ना. डोळे आहेत, कान आहेत, त्याला ऐकायला एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्या प्रकारे. तर हे भौतिक इंद्रिय असल्यामुळे मला काय त्याच्यामध्ये परिपूर्णता त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे ते माझे दोष आहेत, बरोबर ना. आणि ज्यावेळी मी असा आत्मसाक्षात्कार किंवा भगवत साक्षात्कार होईल, भगवत धामात परत जाईन, त्यावेळी हे दोष माझ्यामध्ये पण राहणार नाहीत, असं समजू शकतो आपण. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट ऍड करायचं आहे या ठिकाणी? कोणाचा काही प्रश्न अजून काही कोणाला सांगायचं याच्यामध्ये ऍड करायचं आहे? अन्यथा आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात, पहिल्या श्लोकाकडे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. हा प्रभूजी, हे जे 16 तत्वांनी हे जगत जे बनलंय भौतिक जगत, तर ते 16 तत्वे थोडं सांगाल का? आपण 24 तत्व 24 तत्वे. हा ते 5 ज्ञानेंद्रिय वगैरे कर्मेंद्रिय लिहून देऊ शकतात. 5 कर्म, 5 ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रियांचे विषय म्हणजे रूप, गंध, स्पर्श हे जे आहे ना, हे इंद्रियांचे. हा प्रभूजी, ते जे गण आहेत ना, रस, स्पर्श, ते सांगा ना तेवढा 5. त्याला सांगा फक्त. डोळ्यांसाठी रूप आहे, कानांसाठी आपल्याला काय आहे शब्द आहे, किंवा आपल्याला त्वचेसाठी स्पर्श आहे, नाकांसाठी आपल्याला गंध आहे, आणि जिभेसाठी चव आहे. असे हे 5 रस. आणि मग 5 भौतिक त्याला ग्रॉस मटेरियल एलिमेंट ज्याला म्हणतो आपण, भूमीर, आपो, अनलो, वायू, खम, पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी, हे 5 असे 20. आणि त्यानंतर 3 सूक्ष्म घटक जे आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार, 23. आणि एक चौथं त्याला 24वा घटक आहे, त्याला म्हणतात आपण काय म्हणतो, प्रधान किंवा त्याला आपण 3 गुणांचा जो एकत्रीकरण, 3 गुणांना देखील आपण 24वा घटक म्हणू शकतो एकत्रित. म्हणजे ते सत्व रज तम मिळून का? हा, सत्व रजस तमस या तिघांचा मिळून एक घटक त्याला आपण मानला जातो, त्याला प्रधान म्हटलं जातं. 24वा घटक म्हणतो. ठीक आहे. हो. हा. हरे धन्यवाद प्रभूजी. येस. दुसरं काही त्याला मार्ग नाही. म्हणजे आपण कुठल्या गोळ्या वगैरे घेऊन दुपारी 2, संध्याकाळी 2, रात्री 2 अशा गोळ्या घेऊन आपले ते दिवस जाणार आहेत का? नाही. कारण तो जो गोळ्या देणारा आहे त्याच्यामध्ये ते 4 दोष आहेत. त्यामुळे त्यांनी कुठल्याही गोळ्या जरी बनवल्या तरी ते दोष त्याच्यातून जाणार नाहीये. पण आपण भगवंतांची भक्ती केली, चांगले भक्त बनलो, आपले जाऊ शकतो. अजून कोणाकडे काय उपाय असेल तर सांगू शकतात बरं का. ठीक आहे, चला आपण जाऊ त्या पुढच्या मंत्राकडे. मंत्र 1 माझ्या मागे म्हणा. मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीत मागृत कस्य स्विद्धनम्. भाषांतर. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. एक राहिलं माझं, 1 मिनिट. मागचा जो हे आहे ना त्याच्यावरती काही प्रभुपादांचे कोटेशन्स आहेत. माझी अशी इच्छा होती की आपण ते थोडेसे वाचावेत या ठिकाणी.
तर आपलं हे चालू करू शकतो प्रभू? चालू आहे. या ठिकाणी मी स्क्रीन शेअर करतोय आणि मी असं म्हणून की ऑनलाईन वरचे कोणी भक्त आहेत ज्यांना कोणा जर का वाचायची इच्छा असेल तिकडे ते झोपून जातील, त्यांना काही पार्टिसिपेशन दिलं नाही. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दिसतंय का माताजी तुम्हाला? हो हो, वाचू का? हो वाचा. ईश्वर पूर्ण आहे. जसे इथे कृष्णाला देवाला काही अर्पण केले तर तो खाईल, पण प्रसाद म्हणून सर्व काही तुमच्यासाठी सोडेल. कसे? पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही देवाची शक्ती आहे. तो सर्व काही खाईल, परंतु तो सर्व काही तुमच्यासाठी प्रसाद म्हणून ठेवेल. पूर्णस्य पूर्णमादाय, सर्व काही घेत आहे, परंतु तरी ते तेथेच आहे. हरे कृष्णा. पूर्ण कोणावर उदाहरण द्यायचं तर चांगलं उदाहरण आहे, प्रभुपादाने आपल्याला दिलं. प्रसाद आपण ठेवला तरी पूर्ण आहे, भगवंत परिपूर्ण आहेत. ते कुठल्याही इंद्रियांनी ते खाण्याचं कार्य करू शकतात आणि तेगरी देखील आपल्याला ते पूर्ण प्रसाद तसंच आपल्यावरती कृपा म्हणून. आता गोवर्धन सारखं सगळे घेत असतील तर मग आपल्याला काय होईल? प्रसादाने जी आपली प्रोग्रेस करण्याची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये कदाचित बाधा येऊ शकेल. ओके. दुसरं कोण वाचतंय? बेहरे प्रभूजी वाचाल का तुम्ही? स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला मराठीमध्ये? येस, वाचा. येस प्रभू. हरे कृष्ण. देवाची कृपा आहे, परंतु याचा अर्थ कृष्णाने त्यांचे व्यक्तिमत्व गमावले आहे असे नाही. मायावाद तत्वज्ञान आणि वैष्णव तत्वज्ञान यात हाच फरक आहे. मायावाद तत्वज्ञान आहे. जर संपूर्ण विश्वसृष्टी ईश्वर आहे तर देव पुन्हा स्वतंत्रपणे कुठे आहे हे त्याचं निम्न स्तराचं ज्ञान आहे. हा देव आहे जो अनेक मार्गाने स्वतःचा विस्तार करतो, तरीही तो आहे तसाच राहतो. तो देव आहे, नाहीतर तो देव कसा? ती एक भौतिक गोष्ट आहे. जर विस्ताराने तो त्याची ओळख गमावतो तर ते भौतिक आहे. भौतिक अर्थाने आपण ते अनुभवतो. त्याचं उदाहरण, तुम्ही कागदाचा एक मोठा तुकडा घ्या, त्याचे तुकडे करा आणि फेकून द्या. मूळ कागद हरवला आहे, ते भौतिक आहे. पण ईशोपनिषदात आपण ऐकतो की ओम पूर्णम अदम पूर्ण इदम पूर्णाद पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमेवा पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओके, धन्यवाद. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात मायावाद तत्वज्ञान कसं खोटं आहे किंवा ते बरोबर नाहीये. त्यांचं काय म्हणणं आहे? जसं गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात की मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. या सर्व जगतामध्ये मी अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त रूपामध्ये काय आहे? मी सगळीकडे उपस्थित आहे. बरोबर ना? मग ते म्हणतात ईश्वर सगळीकडे पसरलेला आहे, म्हणजे आता त्याचं स्वतंत्र अस्तित्व काय? आता नाही, त्याचं स्वतंत्र अस्तित्व हे नाहीये. तर प्रभुपादजी म्हणतात ते भगवंत म्हणजे अशी कुठली भौतिक गोष्ट नाहीये. तुम्ही एक कागद घेतलात आणि तो छोटे छोटे तुकडे केलेत आणि विचारलं की मूळचा कागद कुठे आहे, तर तो मूळचा कागद झाला तर काय कुठे गेला? तो गायब झाला. पण तसे भगवंत कागद समान आहेत का? भगवंत हे भौतिक नाहीयेत. त्यांच्यातून जेवढे काही पूर्ण युनिट येतात तरी देखील ते काय राहू शकतात? पूर्ण राहू शकतात. जसं आपण प्रसादाचं उदाहरण घेतलं. ओके, धन्यवाद. ओके, नेक्स्ट कोण वाचतं इथे? ते कोणी वाचा? रवी तुम्ही वाचू शकाल? वाचू देताना हरे कृष्ण. विश्व निर्दोष आणि पूर्ण आहे. ज्याप्रमाणे हे जग हा पृथ्वी ग्रह ताशी 1000 मैल वेगाने फिरत आहे, एवढा अवाढव्य देह तोही फिरत असतो. सर्व ग्रह फिरत आहेत, सूर्यही फिरतोय, पण आपण ते जाणू शकत नाही. जरी आपण सर्वोत्तम विमानात बसलो असलो तरीही तेथे अनेक अडथळे येतात. आवाज, गती, कधी कधी टेबलाला हेलकावे बसतात.
जरी हा ग्रह विमानापेक्षा अधिक वेगाने फिरत असला तरी तुम्हाला ते जाणवत नाही. ही कृष्णाची परिपूर्ण निर्मिती आहे. पूर्ण इदम याला पूर्णम इदम असे म्हणतात. सर्व काही परिपूर्ण आहे. हरी बोल. म्हणजे प्रभुपाजी आता कशाचं उदाहरण देत आहेत? भगवंत पूर्ण ते झालं. आता हे जगत कसं पूर्ण आहे? ही पृथ्वी एवढ्या स्पीडनी फिरते, शास्त्रांच्या प्रमाणे की सूर्याभोवती फिरते. किती स्पीडनी? लाखो किलोमीटर ताशी वेगाने फिरते आहे, बरोबर ना? पण तरी आपल्या इथं कुठलं काही हेलकावे, आपण क्लासमध्ये पण आरामात झोपू शकतो, आहे की नाही? त्यामुळे किंवा रात्रीच्या वेळी आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्याला कुठे काही होत नाही. जर तुम्ही विमानात कधी बसला असाल तर तुम्हाला असं विमान कधी तिरकं झालं, वर खाली झालं, टेक ऑफ लँडिंग करताना असे पोटामध्ये काय होतंय, कानामध्ये एअर प्रेशर इम्बॅलन्स होतं, लहान मुलं रडायला लागतात वगैरे वगैरे, खूप काय काय होतं तिथं. ते कारण विमान कोणी बनवलेलं आहे? मनुष्याने म्हणून. आणि ते कसं आहे? परिपूर्ण आहे का? पण ही पृथ्वी ज्यावेळी आता आपण बोलतोय त्यावेळी देखील किती किलोमीटर वेगाने फिरते? लाखो किलोमीटर, असं त्यांचं म्हणणं आहे. तरी देखील याच्यामध्ये कुठेही काही हेलकावे, टेबल हाणणे वगैरे असं काही गोष्टी होत नाहीत, कारण ते भगवंतांनी दिलेलं आहे परिपूर्ण. ओके. नाही, आपलं तुम्ही आता तर थांबा, आपलं TOEP ओपन झालं ना, टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटोरियम मायापूरमध्ये. मायापूरमध्ये तर त्या ठिकाणी भागवतांचा जो 5वा स्कंद आहे त्याच्यामध्ये जे वैदिक कॉस्मॉलॉजी ज्याला म्हणतात, की वेदांच्या प्रमाणे जम्बूद्वीप वगैरे सगळं जे वर्णन आलेलं आहे, कसे नवद्वीप, नववर्ष आहेत, नक्षत्र, सूर्य, पृथ्वी, ध्रुवतारा, ब्रह्मलोक, ह्या सगळ्यांची रचना, मग पाताळ, नरक वगैरे त्यांची रचना, गर्भोदक ओशन, हे सगळ्यांची जी वैदिक कॉस्मॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी काय केलेली त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात तुम्हाला तिथे मांडलेली आहे. आणि वेदांच्या प्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, तर सूर्य, चंद्र आणि सारे तारे, ग्रह जे आहेत, नक्षत्र, ते काय करतायत? ते अवकाशामध्ये ते भ्रमण करतायत. यस्याग्नेया भ्रमती समृत काल चक्रो. यस्याग्नेया, ज्यांच्या आज्ञेने जो सूर्य फिरतोय, म्हणजे त्या ब्रह्मसमितीमध्ये काय आलं? सूर्य हा काय करतोय? भ्रमण करतोय. आणि त्यामध्ये ते उत्तरायण, दक्षिणायन हे सगळं त्या ठिकाणी चालू असतं. ठीक आहे. तर वेदाप्रमाणे असं आहे. नेक्स्ट कोण वाचते? ऑनलाईन मध्ये कोणाला वाचायची इच्छा आहे का? शेवटचा मला वाटतं या ठिकाणी आता आहे. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? हो, वाचा. नाव सांगा प्रभूजी मला, फक्त आकाशवाणी होती. गोपाल पाटील. हा, गोपाल पाटील. हा, पाटील प्रभूजी. ओके, वाचा. कृष्णाचा साठा कधीच संपत नाही. आपण फक्त त्यांच्या आज्ञाधारक बनले पाहिजे आणि पुरवठा होईल. म्हणून कृष्णा भावनाभावित माणसाला आर्थिक समस्या नसते. सर्व काही कृष्णाने पुरेपूर पुरवलेले आहे. लॉस एंजलिस मध्ये आमच्या मंदिराचे शेजारी कधी कधी आमचा खूप हेवा करतात. तुम्ही काम करत नाही ते आमच्या कृष्ण भावना भावित भक्तांना म्हणतात. तुम्हाला काही चिंता नाही, तुझ्याकडे 4 गाड्या आहेत, तुम्ही छानपैकी जेवत आहेत, ते कसं बरं? खरं तर ते बरोबर आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळत आहेत आणि आपल्याला कोणतीही अडचण नाही. कारण जर कोणी फक्त कृष्णाचा प्रामाणिक सेवक झाला तर सर्व काही प्रदान केले जाते. त्यांना आमचा हेवा वाटतो कारण आम्ही काम करत नाही, पण तरीही आमच्याकडे खूप काही आहे. मग ते का बरे आमच्या सोबत सामील होत नाहीत? ते तसं कधीच करणार नाहीत. आमच्यात सामील व्हा. आम्ही म्हणतो हरे कृष्णाचा जप करा. नाही नाही नाही, ते मी करू शकत नाही. ठीक आहे, मग तुमच्या ट्रक्सवर काम करत राहा. हरे कृष्ण प्रभूजी. तुमचा आवाज येत नाही. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, तुमचा आवाज गेलाय. कृष्णा येतोय का आता प्रभूजी? येतोय. हा, ओके. तर आपण बघू शकतो की इस्कॉनचे अनेक जी केंद्र आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फिक्स इन्कम नाही आणि खर्च तर किती आहे? भरपूर आहे. तरी कसं काय चालू आहे? आपलं टेम्पल व्हायच्या वेळी प्लॅन असा होता, 2013 मध्ये यावेळी राष्ट्रपती आले होते, त्याच्या आधी असा प्लॅन होता की पहिले बालाजी टेम्पल, त्याच्यानंतर आश्रमची बिल्डिंग, ही जी बिल्डिंग आपण जिथे बसलो ती बांधायची आणि सगळ्यात शेवटी काय करायचं? भगवंतांचं मंदिर बांधायचं, असा प्लॅन होता. का? कारण जर का आपण लोकांकडे जाऊन मंदिरासाठी पैसे द्या, आपण असं त्यांना डोनेशन मागू शकतो. पण जर का आपण आधी मंदिर बांधलं
बालाजी आणि भगवंतांचं मंदिर बांधलं आणि नंतर आश्रम बांधायला आपल्याला पैसे, ब्रह्मचारी आश्रम बांधायचा, पैसे द्या आम्हाला प्रसाद, तर कोणी कदाचित देणार नाही. तर त्यांचा असा ज्यावेळी विचार होता तर त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही असं कसं काय विचार करताय की जे सर्व अनंत कोटी ब्रह्मांडांना पुरवतात राधा आणि कृष्ण, जर का तुम्ही त्यांचं टेम्पल बांधलं तर तुम्हाला राहण्यासाठी, घर बांधण्यासाठी ते तुम्हाला डोनेशन मिळून देणार नाहीत, असं तुम्ही काय समजताय? त्यामुळे तुम्ही असं काही प्लॅन करू नका, पहिले बांधा मंदिर. मग ते मंदिर, दोन्ही मंदिर पहिले आले आणि मग हे आश्रम त्या ठिकाणी आलेले. अशा प्रकारे. हरी बोल. श्रील प्रभुपाद की जय. ठीक आहे, तर हे थोडेसे प्रभुपादांचे जे हे होते कोटेशन्स वेगवेगळ्या लेक्चर मधून वगैरे, तर ते आपण त्या ईशस्तुतीवरती ऐकले. आता आपण मंत्र एक कडे जाऊयात परत. नाही, हे कोर्स असे मी गोळा केलेले आहेत त्यांच्या लेक्चर मधून इकडून तिकडून ग्रुपवरती का. बरं ठीक आहे. मी याची PDF करून तन्मय प्रभूंना देईन, ते घेतील. ओके, ग्रुपवरती टाकतील ते. आता या ठिकाणी ईशावास्यम इदम सर्वम हे आपण आता ऐकतो, हा मंत्र हे करतोय. तर हे काय आहे, याची थीम वर्स आहे. हे जे पुस्तक आहे आपलं ईशोपनिषद, ह्याचा हा थीम वर्स. थीमला तर काय म्हणतो मराठीत आपण? थीम वर्स. तुम्हाला कळलं नाही का मी काय म्हणतो ते? हा, त्याचा मुख्य श्लोक म्हणू शकतो आपण. येस. ईशावासम इदम सर्वम. ईश आवास. आवास म्हणजे काय? तर आवास म्हणजे आपण निवास म्हणतो ना, निवास. निवास म्हणजे काय? घर. जसे माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी कोणाच्या मालकीच्या असतात? माझ्या, असं मी ऍटलीस्ट म्हणतो तरी, नाही का? माझ्या मालकीच्या आहेत किंवा माझ्या नियंत्रणाखाली आहेत. बऱ्याच गोष्टी नसतात, इंटरनेट कधी जाऊ शकतं, पाणी कधी जाऊ शकतं, लाईट कधी जाऊ शकते, पण तरी जनरली माझ्या घरातल्या गोष्टी माझ्या असतात आणि माझ्या नियंत्रणाखाली असतात. तसंच ईश आवासम इदम सर्वम. इदम सर्वम म्हणजे हे सर्व जे जग आहे हे कुणाची प्रॉपर्टी आणि कुणाच्या नियंत्रणाखाली आहे? ईश किंवा ईश्वराच्या किंवा भगवंतांच्या नियंत्रणाखाली आणि मालकी हक्काखाली आहे. यत्किंच जगत्याम जगत. यत्किंच जे काही असेल या जगतामध्ये, जगत म्हणजे अॅनिमेट किंवा इनअॅनिमेट किंवा त्याला ज्या ठिकाणी जड आणि चेतन असे आपण म्हणू शकतो. जे काही तुम्ही बघता या जगतामध्ये, ते जड असेल किंवा चेतन असेल, ते सर्व कुणाच्या मालकीच्या आणि कुणाच्या नियंत्रणाखाली आहे? ईश्वराच्या किंवा भगवान श्रीकृष्णांच्या. तेन त्यक्तेन भुंजीता. तेन म्हणजे त्यांनी, अशा ईश्वरांनी काय केलेलं आहे? त्यक्तेन भुंजीता. त्यांनी माझ्या प्रत्येकाच्या साठी त्यांनी काय केलेलं आहे? एक वाटा तयार करून ठेवलेला आहे. त्यांनी प्रत्येकाने काय केलं पाहिजे? आपापला वाटा घेऊन तो त्यांनी स्वीकार केला पाहिजे, तो उपभोगला पाहिजे. मागृत कस्य स्विधनम. पुढे वॉर्निंग दिली जाते, मागृत, कधीही तुम्ही दुसऱ्यांचा जो वाटा आहे, दुसऱ्यांची संपत्ती जी आहे, त्याच्यावरती तुम्ही कधी काय नाही केलं पाहिजे? एन्क्रोचमेंट, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? हा, इतर वस्तू दुसऱ्याकडून ते जाणून त्याचा स्वीकार करू नये. दुसऱ्याच्या कोट्यावरती आपला हक्क सांगू नये, असं ते या ठिकाणी सांगतात आपल्याला. ठीक आहे, ओके. तर आपण जसं मागचा जो मंत्र होता ईशस्तुती, त्याची थोडीशी आपण याला जोड देऊ शकतो मंत्र एकला, की मागच्या स्तुतीमध्ये आपल्याला सांगितलं की कसं मनुष्य जीवनामध्येच आपल्याला पूर्णत्वाची अनुभव करण्याची संधी आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी ईशावास हे जे तत्वज्ञान आहे किंवा ईशावास हे जे तत्व आहे त्याचा आपण काय केलं पाहिजे? स्वीकार केला पाहिजे, अंगीकृत आपण त्याला केलं पाहिजे, असं या ठिकाणी या मंत्रामध्ये आपल्याला पहिल्या मंत्रात या ठिकाणी सांगितण्यात येत आहे. ओके. तर प्रभुपादांनी या ठिकाणी किती 1 2 3 4 11 कोणी पॅराग्राफ मार्क करते का सध्या आजकाल? ओके, 11 पॅराग्राफ मिळाले का तुम्हाला? का जास्ती मिळाले? कोण कमी? 11. ओके. तर हे 11 पॅराग्राफ आहेत. तर पहिले 4 पॅराग्राफ साधारण त्यांनी काय केलेलं आहे? पहिली जी ओळ आहे ईशावासम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. या जगतामध्ये जे काही आहे जड किंवा चेतन, ते सर्व कोणाच्या मालकीचं आणि हक्काचं आहे? भगवंतांच्या किंवा ईश्वराच्या. तर त्याची पुष्टी प्रभुपाद पहिल्या अर्ध्या ह्याच्यात करतील भागामध्ये, आणि नंतर पुढचा जो शेवटचा भाग आहे किंवा 5 6 8 9 10 11 हे जे पॅराग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला काय करतील? तेन त्यक्तेन भुंजीता. तुम्ही तुमचा जो कोटा आहे तो घ्या आणि दुसऱ्यांच्या कोट्यावरती तुम्ही आपला मालकी हक्क सांगू नका किंवा बजावू नका, असं ते आपल्याला जी वॉर्निंग देत आहेत. तर त्या वॉर्निंग बद्दल ते पुढच्या आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतील.
तर पहिले 4 पॅराग्राफ जर का तुम्ही बघाल तर पहिले 2 पॅराग्राफ आपण ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे, ते आपण वाचणार नाही आहोत. कारण तिथे प्रभुपादजी परत काय सांगतील आपल्याला, हे कसे अपौरुषे आहेत वेद, आणि कसे बद्धजीवांमध्ये 4 दोष असतात, म्हणून आपण वेदांना स्वीकार केला पाहिजे, त्याच्याबद्दल ते सांगतात. आणि परत हे पहिलं सर्व आदिजीव ब्रह्मदेवांना कसं दिलं गेलं होतं हे ज्ञान वेद, त्याची माहिती आपल्याला देतील. आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये ते सांगतील की कसा हिशोब निषेध हा कोणाचा भाग आहे, यजुर्वेदाचा भाग आहे, ते आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. आणि नंतर तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये ते सांगतील आपल्याला की ह्याचं प्रमाण देतील किंवा पुरावा, की भगवंतांच्या मालकीचा आणि नियंत्रणाखाली आहे ह्याचा पुरावा काय आहे. तर याचा पुरावा आपल्या तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये जे भगवद्गीतेतून 2 श्लोक कोट केलेत ना, 7.4 आणि 5, भूमी रापो अनल वायू, त्याच्यावरती आपल्याला पहिला पुरावा मिळेल. आणि त्याची पुष्टी करण्यासाठी ते आपल्याला चौथ्या पॅराग्राफ मध्ये एक अॅनॉलॉजी, काय उपमा देतील आपल्याला. कशाची, अग्नी जो असतो तो एके ठिकाणी असतो, पण त्याचा प्रकाश आणि उष्णता सर्व दूर दूरपर्यंत पसरलेली असते. तसे भगवंत एके ठिकाणी आहेत, पण त्यांच्या सगळ्या गोष्टी कशा नियंत्रणाखाली आणि त्यांच्या शक्तीचाच एक भाग आहे, ते आपल्याला प्रभुपादजी समजावून सांगतील. ठीक आहे, हे 4 पॅराग्राफ झाले. आणि 7व्या पॅराग्राफ मध्ये जर का जाल तुम्ही तर तिथे ते सांगतील की कसे आजकालच्या आधुनिक समाजामध्ये भांडवलशाही किंवा साम्यवादी लोक, ज्याला आपण कम्युनिस्ट किंवा कॅपिटलिस्ट म्हणतो, हे जगामध्ये 2 प्रमुख विभाग आहेत सर्व देशांमध्ये. तर ही समाज रचना जी सध्याची आहे ही कशी भ्रामक मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा बजावण्याचा प्रयत्न करत आहे, याच्याबद्दल माहिती आपल्याला 7व्या पॅराग्राफ मध्ये देतील. आणि मग 5-6 मध्ये आपल्याला पुढची उदाहरण देतील की आपला जो कोटा आहे तो कोटा प्रत्येकाने कसा घेतला पाहिजे, त्यासाठी एक उदाहरण देतील, गाय आणि गायीचं दूध, हे 5व्या पॅराग्राफ मध्ये. आणि 6व्या पॅराग्राफ मध्ये दुसरं उदाहरण देतील कोट्याचं, की आपला तो जो कोटाला काय म्हणतो आपण मराठीत, हिस्सा, आपला जो हिस्सा किंवा वाटा आहे त्याचं म्हणजे ते उदाहरण दुसरं म्हणजे आपलं जे घर आहे, ज्याला आपण माझं घर म्हणतो, तर ते माझं कसं आहे किंवा नाही त्याची चर्चा करून आपल्याला सांगतील ते भगवंतांच्याच मालकीचं कसं आहे. ठीक आहे. आणि मग पुढे जाऊन 8, 9, 10 याच्यामध्ये मालकी हक्क किंवा आपला वाटा जो आहे तो वाटा एका उदाहरणानं ते आपल्याला प्रभुपादजी एक्सप्लेन करतील की आपलं जे अन्न आहे हे अन्न कशा वेगवेगळ्या प्राण्यांसाठी, काही मांसाहारी असतील काही शाकाहारी असतील, तर त्यावर प्रत्येकाचा वाटा बनवतो आहोत आणि भगवंतांच्या नियमांचं किंवा प्रकृतीच्या नियमांचं कसं आपण उल्लंघन करत आहोत त्याच्याबद्दल प्रभुपादजी आपल्याला सांगतील कोटा सिस्टम बद्दल. आणि मग शेवटच्या पॅराग्राफ मध्ये ते सांगतील की हे जे पाप आहे ते पापाचं मूळ कारण काय आहे. सर्व जे जगतामध्ये आता पाप वाढत चाललेले दिवसेंदिवस कलियुगामध्ये, तर याचं मूळ कारण काय आहे आणि त्या पापापासून जर का आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर कसं आपला ईशावास्य प्रिन्सिपल भगवंतांच्या मालकी हक्काला आपण जागृत राहायला पाहिजे, जाणीव त्याची आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ते आपल्या जीवनामध्ये आपण कसा भोग वगैरे अर्पण करून भगवंतांचा मालकी हक्क आपण स्वीकारला पाहिजे, आपल्या जीवनात अंगीकृत केला पाहिजे, जेणेकरून आपण या पापापासून वाचू शकू. याची माहिती ते आपल्याला या ठिकाणी शेवटच्या पॅराग्राफ मध्ये 11व्या पॅराग्राफ मध्ये देतील. ठीक आहे, हा थोडासा ओव्हरव्ह्यू झाला. आता आपण सुरुवात करूया पहिल्या दुसऱ्या पॅराग्राफ वाचतंय कोणी, कोणाकडे माईक आहे? नेक्स्ट डिवोटी, त्यांना द्या प्रभूजींना. काय नाव प्रभूजी आपलं? प्रसाद श्रीराम प्रभू. पहिलं नाव कुठलं, प्रसाद आहे का श्रीराम आहे? प्रसाद प्रभू. ओके प्रसाद. तुमचं नाव आहे प्रभूजी? विकास प्रभू. येस, वाचा विकास प्रभू. हे तिसरं पॅराग्राफ म्हणजे त्यांना सांगा कोणीतरी कुठला पॅराग्राफ. हा, ब्रह्मांडात नाही, दुसरा होता, सॉरी दुसरा. हरे कृष्ण. भगवंत पूर्ण आहे, प्रकृतीच्या नियमावरही ज्यांचे नियंत्रण आहे, म्हणून ते या नियमांना बाह्य नाहीत. तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीचे अर्थात अंतत भगवंतांच्या शरीराचे नियंत्रण असते. हिशोपद निषेध यजुर्वेदांचा भाग असल्यामुळे यामध्ये या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण, धन्यवाद. ठीक आहे, तर आपण बघू शकतो की याच्यामध्ये ना बिझनेस वर्ल्ड मध्ये किंवा धंद्यामध्ये
दोन प्रकारचे धंदे असतात. त्याला म्हणतात एक प्रोप्रायटरशिप आणि दुसरं म्हणतात त्याला पार्टनरशिप. हे जे आपण गुगल, HP वगैरे सगळी जी मोठी मोठी ऍपल वगैरे जी मोठी मोठी नावं कंपन्या ऐकतो त्या सर्व कशा आहेत? पार्टनरशिप मध्ये. पार्टनरशिप मध्ये फायदा काय असतो? तोटा झाला तर सगळीकडे तो विभागला जातो, फायदा झाला तरी तोही त्याचा तोटा काय तो विभागला जातो, असं त्या पार्टनरशिप मध्ये असतं. आणि सोल प्रोप्रायटरशिप आधीचे आम्ही आता आजकाल दुकानावरती लिहित नाही, आधी लहानपणी आम्ही गावाला जाताना वगैरे बोर्ड बघायचो ना, त्याच्यावरतीचा पत्ता, प्रोप्रायटर सगळं नाव प्रोप्रा तर ते लिहिलेलं असायचं. त्याचा अर्थ काय? सोल प्रोप्रायटर म्हणजे काय? तो एकमेव त्याचा काय आहे? मालक आहे. फायदा झाला कोणाचा आहे? तोटा झाला कोणाचा आहे? त्याचा. तसं हे जर का ब्रह्मांड आपण बघितलं तर ब्रह्मांडावरती प्रोप्रायटर कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती काय आहे? ब्रह्मांडावरती त्यांचे प्रोप्रायटरशिप. आणि कोणी विचारलं बोर्ड कुठे लिहिलेला आहे तर ईश्वर निषेध मधला मंत्रावन हे जर का तुम्ही बघाल तर हा त्याचा काय आहे? बोर्ड. ईशावासम इदम सर्वम या ठिकाणी स्पष्ट त्यांनी काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. कधी कधी आपण बऱ्याच वेळा बघतो या जगतामध्ये फॉल्स प्रोप्रायटरशिप म्हणजे मालकी हक्क, फॉल्स खोटा मालकी हक्क कसे आपण या ठिकाणी मनुष्याला सवय लागलेली आहे सगळं माझं माझं करायचं. तसं बऱ्याच वेळा ते माउंटेनियर्स वगैरे असतात ना हिमालय किंवा ह्याच्यावर जातात, तिथे गेले की काय करतात ते पहिले आपला झेंडा त्या ठिकाणी आपल्या देशाचा असेल हे असेल त्या ठिकाणी पहिला. किंवा आपण सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी ते पहिल्यांदा मूनवरती लँड झाले म्हणजे त्यांचं म्हणणं की आम्ही लँड झालो, ते कुठे गेले आपल्याला नक्की माहिती नाही, पण ते ज्यावेळी चंद्रावरती लँड झाले त्यावेळी त्यांनी काय केलं? पहिला अमेरिकेचा झेंडा काढला. म्हणजे काय झालं? आता चंद्र कोणाचा आहे? अरे काय चंद्र अमेरिकेचा आहे, लगेच डायरेक्ट मालकी हक्क. आणि एवढंच नव्हे तर मी असं ऐकलं म्हणजे खरी गोष्ट आहे की अमेरिकेमधल्या काही कंपन्या काढल्या आणि त्यांनी काय केलं? चंद्रावरती प्लॉटिंग केलं आणि चंद्रावरचे प्लॉट काय केले? इथे पृथ्वीवरच्या लोकांना विकले. एवढंच नव्हे तर त्याच्यात मोठं आश्चर्य काय आहे? ते विकत घेतले लोकांनी. आपल्या जीवनातला सगळ्या खर्च, बॉलिवूड मधला हिरो होता त्याच्यामध्ये पैसे होते, तो आता नाही राहिला. बरं ते काय असेल तर पुण्यातला पण एक व्यक्ती होता, त्यांनी पण तिथे काय केलं होतं? चंद्रावरती एक प्लॉट घेतला होता. आता इथं पृथ्वीवरती घेतलं तेवढी ठीक आहे, 7-12 नाव लावलं हे लिहिलं. आता चंद्रावरती पण 7-12 काढून तिथे आपलं नाव लावणार ते लोक. म्हणजे हे काय झालं? त्यांचा खोटा मालकी हक्क आपल्याला काय झालेली आहे? सवय झालेली आहे. त्याचं एक या ठिकाणी आपण काय बघू शकतो? उदाहरण बघू शकतो. ओके, तर जसं आपण बघू शकतो की आपल्या 7-12 वरती किंवा माझ्या फ्लॅटवरती मला प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्याच्यावरती माझं नाव आहे, ते व्यावहारिक दृष्टिकोनातून काय आहे ते ठीक आहे. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, हे आता प्रभुपाद सांगतील माझं घर जे मी म्हणतोय तेही माझं कसं नाही ते 6व्या पॅराग्राफ मध्ये आपण बघू. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे सगळं कोणाच्या मालकीचं आहे? शेवटी भगवंतांच्याच नावावरती आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला याच्यावरती एक ओबी आहे नाही का, खुली काय तर म्हणतात, खुलं पुस्तक प्रश्न, ओपन बुक असेसमेंट, कसं सोपं वाटतं म्हणायला. तर ते ओपन बुक असेसमेंट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 3 मंत्र आहेत बघा, मंत्र 1, 2 आणि 3. याच्यावरती तुम्हाला समाजामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये आणि इस्कॉन मध्ये ईशावास्य प्रिन्सिपल जर का इम्प्लिमेंट केलं त्यांनी काय बदल घडून देतील हे तुम्हाला काय करायचंय? लिहायचंय. तर पहिले आपल्याला काय कळलं पाहिजे की कसं ते इम्प्लिमेंट सध्या नाहीये, त्याची जाणीव कुणाला नाहीये, त्यामुळे काय चालू आहे सध्या या तिन्ही क्षेत्रात ते आपण लिहायचं. आणि मग ते जे आहे ईशावास्य जर का आपण इम्प्लिमेंट केलं त्याचा काय फरक पडेल हे तुम्हाला लिहायचं. आणि ओबीए लिहिताना तुम्हाला त्याची रचना माहिती आहे ना सगळ्यांना? कसं लिहायचं ते सांगितलं असेल नाही का आधी, की परिचय लिहायचा आधी थोडक्यात, आपण कशाबद्दल लिहितोय, काय ईशावास्य प्रिन्सिपल काय थोडक्यात. मग त्याचे 3 भाग आपण या प्रश्नामध्ये आहेत की समाजामध्ये, इस्कॉन मध्ये आणि माझ्या जीवनामध्ये, बरोबर. मग त्याचे आपण छोटे छोटे पॅराग्राफ्स या तिन्ही गोष्टींसाठी लिहू शकतो आणि शेवटी एक कन्क्लुजन लिहायचं शेवटी, बरोबर ना. असं जर का बदल घडून आणला ईशावास्यामुळे त्याच्यामध्ये समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये नेमकं काय चांगलं होईल, घडून येईल, क्रांती घडून येईल, असं आपण थोडक्यात लिहू शकतो. एनिवे, तर इस्कॉन मध्ये हे सांगायचं खास करून तर असा मुद्दा आहे की लीलामृत मध्ये तुम्ही वाचू शकता, लगुना बीच नावाचं एक मंदिर होतं आपलं US मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये. तर तिथल्या आसपासच्या लोकांनी काय केलं? कंप्लेंट केली गव्हर्नमेंटकडे, काय की हे मंदिर बंद करा, इस्कॉनचं मंदिर. का? तर असं आढळून आलं, प्रभुपादांना सांगतात आपले परमपूज्य जय अद्वैत महाराज, त्यांचं संभाषण आहे लीलामृत मध्ये. ते म्हणतात लोक कंप्लेंट करतात का? कारण इस्कॉनचे भक्त काय करतायत? आमच्या बागेमध्ये येऊन आमची फुले जी आहेत ती तोडून जाऊन काय करतायत? ते मंदिरात घेऊन जात आहे असं.
आणि जर भक्तांना तुम्ही विचारलात तर आपले भक्त काय असतात एक्सपर्ट कशासाठी, त्याला सगळ्या गोष्टींना पुरावा देण्या आणि शास्त्रीय पुरावा देण्यासाठी. ईशावासमिदं सर्व ह्याच्यात सांगितलंय ईशोपनिषदमध्ये काय, ही फुलं कोणाची आहेत, ही झाडं कोणाची आहेत, ही पृथ्वी कोणाची आहे, ही जागा कोणाची आहे, भगवंतांची आहेत. आणि तर तुमच्या घरातनं आम्ही जर फुले घेतली आणि भगवंतांना वाचलं तर तुमचा काय आहे फायदा आहे. हो, तुम्हाला अज्ञात सुकृती, भक्ती उन्मुख सुकृती तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे त्याला आपल्या कृतीला काय करतात ते पुरवठा सपोर्ट करण्यासाठी शास्त्रातलं उदाहरण पण ते आपले भक्त देऊ शकतात. ऑफकोर्स त्यावेळी आपल्याकडे इस्कॉनकडे खूप आता जसं आपल्याकडे बघितलं तुम्ही बाग किती सुंदर, निशिगंधाची फुलं, गुलाबाची फुलं रोज भरून भरून आली जातात. एनिवे, तर त्यावेळी एवढी काही रिसोर्सेस किंवा असं काही सुरुवातीच्या काळामध्ये एवढं काही सगळं काही नव्हतं आपल्याकडे, अशी व्यवस्था नव्हती. मग प्रभुपादांनी काय केलं, अरे तुम्ही म्हणतो ईश्वर सगळं भगवंतांचंच आहे, पण त्याच्या पुढे काय लिहिलं पुढच्या वाक्यामध्ये, दुसऱ्यांचा जो वाटा आहे ते न तक्तेनं भुंजिता, प्रत्येकाला आपापला वाटा दिलेला आहे. तुम्ही दुसऱ्याच्या वाट्यावरती जाऊन आपला मालकी हक्क काय करू नका, सांगू नका, असं त्यांना सांगितलं. आणि त्यांना सांगितलं बंद करा, हे सगळं जे काम आहे तेच बंद करा. किंवा कधी कधी मी समजा कीर्तन करत असेल किंवा मी समजा मंदिरात आलो आणि मी समजा कोणाचं जरी कीर्तन ऐकलं, माझी ट्यून घेतली त्यांनी, माझी ट्यून घेतली, माझी ट्यून, तुझी ट्यून कुठून आणली बाबा, तू कुठनं काय, म्हणजे एखादा संगीतकार असेल तर तो ट्यून बनवू शकतो, पण आपण काय करतो, कोणाची तरी ट्यून आपण ऐकतो, गुरु महाराजांची असेल, दुसऱ्या भक्तांची असेल, ते ऐकतो आणि आपण ती म्हणतो. मग ती माझी ट्यून असं पण त्याला म्हणू शकतो का, त्याला ऍक्च्युली त्याला आपण नाही म्हणू शकतो. अशाच बऱ्याच काही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यावरती त्याचा विस्तार पण तुम्ही त्याच्यावरती करू शकाल. ओके, ठीक आहे. तर आता आपण तिसऱ्या पॅराग्राफ कडे जाऊयात आणि बघूयात. या ठिकाणी प्रभुपादजी आपल्याला उदाहरण देतील की पहिला पुरावा काय आहे की भगवंतांचं या जगावरती मालकी हक्क आणि नियंत्रण आहे. याचा पहिला पुरावा काय. माताजींकडून कोणी वाचू शकते? येस, प्रश्न आहे का? हा, वाचा ना. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवरील. हरे कृष्ण. वाचा मामी, चालू आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवरील भगवंतांच्या स्वामित्वाविषयी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात पुष्टी मिळते. पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंतांच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात. तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंतांची पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही प्रकृत्या भगवंतांपासूनच उत्पन्न होतात आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष तेच नियंत्रक असतात. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्यामुळे सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे. ओके, धन्यवाद. येस, सो भूमिरापाचे 2 श्लोक आहेत. भूमिरापो अनलो वायू खमन बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृती अष्टधा. 8 प्रकारचे हे काय आहेत भगवंतांच्या सेपरेटेड एनर्जीज. भिन्न प्रकृती. भिन्न प्रकृती म्हणजे काय? प्रभुपादांनी काय उदाहरण दिलं भिन्न प्रकृतीसाठी, कोणाला माहिती आहे का? भिन्न प्रकृती हे समजवण्यासाठी प्रभुपादांनी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण म्हणजे प्रभुपादजी म्हणतात हे माझा जो चष्मा आहे, जर का मी चष्मा इथे बाजूला ठेवला तर तुम्ही जर का तो बघितला तर तुम्ही काय म्हणाला, कोणाचा चष्मा आहे? तुम्हाला कोणाची आठवण होईल? स्वामीजींची आठवण होईल. कारण स्वामीजींचं हे काय आता सेपरेटेड एनर्जी, त्यांच्यापासून भिन्न झालेली काय आहे, त्यांचीच शक्ती आहे किंवा त्यांच्या मालकीची गोष्ट आहे असं. त्याच प्रकारे ते म्हणतात की माझे जे लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजे काय आहेत? प्रभुपादांची शक्ती आहे, प्रभुपादांचं सगळं आहे ना का, पण ते आता कसं आहे त्यांच्यापासून सेपरेट झालेले. तसं हे भौतिक जगत काय आहे? भगवंतांचीच सेपरेटेड एनर्जी आहे. म्हणजे माझं मन, बुद्धी, अहंकार हे सगळं जे आहे ते भगवंतांच्याच शक्तीचाच एक हिस्सा आहे, पण ती त्यांच्यापासून भिन्न झालेली आहे. त्यामुळे 2 प्रकारच्या शक्ती सांगितलेल्या आहेत. ह्या सर्व जगावरती मालकी हक्क कसं काय आहे भगवंतांचा? तर एक गोष्ट म्हणजे काय आहे? परा, आणि दुसरी म्हणजे अपरा. 7.4 सांगितल्यानंतर 8 गोष्टी सांगितल्यानंतर 7.5 मध्ये ते सांगतात अपरेयम इतस्तो अन्यात प्रकृती विद्धी मे पराम जीवभूतो महाबाहो येदम धार्यते जगत. ते काय सांगतात? ही जी अपरा प्रकृती आहे, अपरा म्हणजे काय? बहिरंग किंवा निकृष्ट, ज्याला आपण या ठिकाणी श्रेष्ठ किंवा भौतिक शक्ती असे 2 गोष्टींना त्यांनी सांगितलंय. तर श्रेष्ठ जड वस्तू पण येतो. अचेतन. आता आपण हो शक्तीबद्दल बोलतोय. अचेतन म्हणू शकतो आपण. येस, अचेतन आणि जड किंवा जड
आणि चेतन, त्याचप्रमाणे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं आपण म्हणू शकतो नाही का. या ठिकाणी प्रभुपाद त्याला भौतिक शक्ती असे म्हणतात. तर या 8 भौतिक शक्तींबद्दल सांगितल्यानंतर ते म्हणतात अपरेयम इतोस्त अन्यात प्रकृतीम विद्धिमे पराम. याच्या अपरा किंवा भौतिक किंवा कनिष्ठ शक्ती व्यतिरिक्त अजून माझी काय आहे, श्रेष्ठ शक्ती आहे. ती म्हणजे काय आहे, जीवभूतो महाभाव, जो आत्मा आहे भगवंतांची श्रेष्ठ शक्ती, अंतरंग शक्तीचाच भाग आहे नाही का. तटस्थ शक्ती आपण त्याला म्हणतो, तर तटस्थ शक्ती कधी अंतरंग शक्तीच्या अंतर्गत किंवा कधी बहिरंग शक्तीच्या भाग. त्यामुळे ती श्रेष्ठ आहे, पण ती काय झालेली आहे आता सध्या, येदम धार्यते जगत, या जगतामध्ये शोषण करण्यासाठी, उपभोग करण्यासाठी ती काय लागलेली आहे, व्यस्त झालेली आहे, असं ते त्या ठिकाणी 7.5 मध्ये सांगतात. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की या ब्रह्मांडामध्ये, या भौतिक जगतामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का की जी या 2 शक्तींच्या बाहेरची गोष्ट आहे. कुठल्या 2 शक्तींच्या, परा किंवा अपरा, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, यांच्या बाहेरची अशी कुठली गोष्ट सांगू शकता का तुम्ही हात वर करून? सांगू शकता. तटस्थ पण भगवंतांचीच आहे ना, ती ऍक्च्युली सुपिरियर आहे. दुसऱ्या एका श्लोकामध्ये विष्णू पुराणामध्ये सांगतात की भगवंताच्या 3 शक्ती, बहिरंग, अंतरंग आणि तटस्थ. तटस्थ म्हणजे ऍक्च्युली सुपिरियर आहे, पण ती आता काय झालेली आहे, ती ह्याच्या आधिपत्य मायेच्या प्रभावाखाली आलेली आहे. त्यामुळे ती काय झाली आता सध्या फाइंड आउट करू शकत नाही असं. पण ते भगवंतांचंच काय अंश आहे, त्यामुळे ती देखील सुपिरियर. भगवंतांचा अंश ही कनिष्ठ शक्ती असू शकते का? नाही असू शकत. अशा प्रकारे ते समजावून सांगा. ठीक आहे, ओके. त्यामुळे या सर्व जगतामध्ये जे काय बघू ते आयदर परा किंवा अपरा शक्ती आहे, आणि त्यामुळे ती कोणाची असली पाहिजे. आणि याचं पुष्टी ते पुढच्या पुढच्या तात्पर्यामध्ये पॅरेग्राफ मध्ये सांगतात. बघा या ठिकाणी अनेकदा भगवंतांची तुलना, मिळालं का ते वाक्य तुम्हाला 4थ्या पॅरेग्राफ मध्ये, अनेकदा भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली जाते. तर सर्व जड आणि वस्तूंची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. ज्याप्रमाणे अग्नी, उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. अशा प्रकारे ते प्रत्येक वस्तूचे परम नियंत्रक, पालक आणि सर्व आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांवर उपकार करणारे आहेत. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तीने ते परिपूर्ण आहेत. मग ही त्यांची मालकी हक्क सांगण्यासाठी त्यांनी तुलना, आपल्याला उपमा दिलेली आहे. आणि मी जसं आधी पण सांगितलं अनेक वेळेला की प्रभुपाद कधी कधी काय करतात, श्लोक कोट करतात. असं त्यांनी 3ऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला 7, 4, 5 हे 2 श्लोक सांगितले, पण या पॅरेग्राफ मध्ये ते श्लोक कोट करत नाहीत. पण तो श्लोक कुठून आहे, विष्णू पुराणामधून तो श्लोक आहे, या अग्नीचा जी उपमा दिलेली आहे. आणि तिथं लिहिलेलं की एकदेश स्थिते अग्नी ज्योती ज्योत्स्नास विस्तारणी यथा परास्य ब्राह्मण शक्तीस तथेदम अखिलम जगत. काय सांगतात ते त्या ठिकाणी, एक देश स्थितस्य अग्नेर, अग्नी कुठे आहे, एका देशात किंवा एका स्थानी स्थित आहे. आणि तिथून तो कसा पसरलेला आहे, ज्योत्स्ना विस्तारणी यथा, त्याचा विस्तार कसा झालेला आहे, प्रकाशाच्या द्वारे. प्रभुपाद या ठिकाणी प्रकाशाबरोबर उष्णतेचं पण आपल्याला या ठिकाणी सांगतात. सूर्य आहे एके ठिकाणी, पण त्याचा प्रकाश आणि उष्णता सर्व ब्रह्मांडामध्ये पसरलेली आहे. तसेच परास्य ब्राह्मण शक्तीस, त्याचप्रमाणे ब्राह्मण किंवा परब्रह्म जे आहे, भगवंत जे आहेत, परम सत्य जे आहे, त्यांची देखील शक्ती आहे. तथेदम अखिलम जगत, त्याचप्रमाणे ती सर्व जगतामध्ये काय झालेली आहे, ती पसरलेली आहे. तर अग्नी आणि त्याच्या 2 गोष्टी, प्रकाश आणि उष्णता, याची तुलना कशी होईल, अग्नीची तुलना कोणाशी होईल, डायरेक्ट भगवंता. आणि प्रकाश आणि उष्णता म्हणजे परा आणि अपरा, आपण सांगू शकतो थोडक्यात. परा आणि अपरा म्हणजे प्रकाश आणि उष्णता. तर अशा प्रकारे ते काय झालेले स्थित त्यांची एनर्जी जी आहे ती सगळीकडे पसरलेली. आणि याच्यावरून काय सिद्ध होईल, सगळ्या ह्याच्यावरती कोणाचा हक्क आहे, मालकी हक्क आणि नियंत्रण. ते अग्नी जर का तिथून आपण रूम मधून हलवली तर तिथलं प्रकाश आणि उष्णता, त्याचप्रमाणे भगवंत जर का निघून गेले तर सगळं काय होईल, कोलॅप्स होईल. मत्त परतरम ना अन्य किंचित असती धनंजय मयी सर्वम इदम प्रोत्तम सूत्रे मणिगणाईव. जसे त्या मणी माळेमध्ये धागा दिसत नाही आपल्याला, नाही का. आता बीड्स तुटल्यामुळे कधी कधी तुम्हाला धागा दिसू शकतो, पण धागा दिसत नाही, पण त्या मण्या अशा प्रकारे बसलेल्या आहेत गळ्याभोवती. याचाच अर्थ काय आहे, तो त्याच्या मागे जो अदृश्य आहे धागा, तो ज्या प्रकारे दृश्य आपल्याला दिसते, मणी बसलेले आहेत, त्याच्यावरून अदृश्य गोष्ट काय होते, ही सिद्ध होते. अनसीन इज प्रूव्ड बाय द सीन. जे दिसत नाहीये धागा, तो कशाने सिद्ध होतो,
त्या प्रकारे मणी बसले त्याच्याने तो सिद्ध होतो. त्याच प्रकारे हे सर्व जे काही चालू आहे ते कशामुळे चालू आहे? ते धाग्याप्रमाणे आपल्याकडे काय आहेत? अदृश्य आहे, दिसून येत नाही. पण तो जर का धागा काढला मणींमधून तर मणी काय होतील? सगळे विखरून जातील जमिनीवरती. अशा प्रकारे गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो. ते कुठे स्थित आहेत? भगवंत गोलोक मध्ये स्थित आहेत. त्यांना कुठलाही याच्यामध्ये भाग घ्यायचा गरज नाही. त्यांचे जे विष्णू किंवा पुरुष अवतार आहेत त्याच्याद्वारे सगळं सृष्टी निर्मिती, पालन पोषण, संवाद सगळं त्याचं होत आहे व्यवस्थित, बरोबर ना. पण ते आपल्या भक्तांबरोबर सेवा लीला करण्यामध्ये आनंद घेण्यामध्ये मग्न आहेत. पण तिथं काय करतात? तिथं असले जरी ते काय आहेत, कुठे ते उपस्थित आहेत? अखिलात्म भूतो. सर्व भूतांमध्ये, प्राणी मात्रांमध्ये सर्व काय आहेत? पसरलेले आहेत, उपस्थित आहेत या भौतिक जगतात देखील. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम. प्रत्येक ऍटम मध्ये ते उपस्थित आहेत आणि 2 ऍटम मध्ये जी काही जागा असेल तिथे देखील ते काय आहेत? उपस्थित आहेत. काळोख्या रात्री अमावस्येला काळ्या दगडावरची काळी मुंगी कोणी बघू शकतं का? पण त्यांना कोण बघू शकतं? कारण ते मुंगीच्या आतमध्ये आहेत, त्या दगडामध्ये पण भगवंत आहेत, त्यामध्ये देखील काय करू शकतात? बघू शकतात. अशा प्रकारे ते काय आहेत? त्यांचा मालकी सर्व ठिकाणी आहे. समजलं का? ओके. कोणाचा काही प्रश्न याच्यावरती? आणि ते शेवटचे जे वाक्य ते देखील पराशर मुनी जे व्यासदेवांचे वडील आहेत त्यांचा तो श्लोक आहे विष्णू पुराणामध्ये. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान हे काय? त्यांचे षड ऐश्वर्य आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिय ज्ञान वैराग्य चैव षण्णा भग इतिंगणा. हा विष्णू पुराणामध्ये पराशर मुनी व्यासदेवांची जे वडील आहेत तो श्लोक कोट करतायत. त्यालाच पॅराफ्रेझिंग करून प्रभुपादांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे जे काय आहे ते सगळं कोणाचं आहे? त्यांचाच एक अंश. 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये ते शेवटून दुसरा श्लोक ते सांगतात की मया ततम नाही सॉरी काय सांगतात ते की मम तेजो अंश संभव. ते सांगतात या जगतामध्ये जे काही ग्रँड किंवा जे जे यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमद ऊर्जित वेवा तत्तद एवाव गच्छत्व मम तेजो अंश संभव. जे जे काही सुंदर, ग्रँड, अवाढव्य, विशाल, शक्तिशाली जे काही दिसेल ते कोणाचं आहे? ते माझाच एक अंश आहे असं तू समज, असं ते अर्जुनाला सांगतात. ठीक आहे, ओके. तर हे झाले पहिले 4 पॅराग्राफ. आता आपण पुढच्या पॅराग्राफ कडे जाऊयात, जिथे ते 5व्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगतील की कोटा सिस्टम जे आहे, वाटा सिस्टम. जसे आई असते ना, 2 भावंड असतात, त्यांना एक बिस्किट डबल येते, ते म्हणतो तू एवढे घे, तू एवढे घे. त्याच्यामध्ये काय होतं कधी कधी? तर ते कोटा सिस्टम मध्ये कधी गडबड झाली की भांडणं होतात. त्यामुळे आता ऑफकोर्स आईला बिस्किट किती द्यायची याच्यावरती थोडीफार लिमिटेशन येऊ शकतं, पण आपले जे परममाता परमपिता आहेत त्यांच्यावरती असं काही बिस्किट आपल्या देण्यामध्ये त्यांच्यावरती लिमिटेशन येणार नाही. तर 5वा पॅराग्राफ वाचा कोणीतरी. नेक्स्ट. भगवंतांशिवाय इतर कोणीही. हरे कृष्णा. भगवंताशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही हे लक्षात येण्या इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंतांनी जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ, गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहे आणि तिचे दूध मनुष्याचा आहार आहे. अशी ही भगवंताची करणी आहे. म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत हे देखील जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या ठिकाणी पहिलं उदाहरण देतात वाटाचं किंवा हिस्स्याचं, ते म्हणजे काय आहे? गायीचं आणि तिच्या दुधाचं उदाहरण देत आहेत. तर गाय चारा खाते, पण गायीचं जे दूध आहे ते कोणासाठी असतं? मनुष्यासाठी आणि बछड्यासाठी पण असतं. मला वाटतं शेतकरी असं करतात, पहिले बछड्याला सोडतात, मग ते चालू करतात दूध द्यायला, मग त्याला बाजूला करून ते थोडस आहे निर्दयी. किंवा पाश्चात्य देशामध्ये जाल तर ते गायीला काय लावतात? ते मशीनच लावतात डायरेक्ट, आणि ते फार रक्त वगैरे कधी कधी येऊ शकते, ते फार थोडस प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. एनिवे, तर सांगायचा उद्देश इथे या ठिकाणी असं आहे की गाय चारा खाते हिरवागार, पण आपल्याला दूध कसं देते? आणि पांढरं स्वच्छ, आणि ते नुसतं दिसायला सुंदर नाही, त्याच्यामध्ये काय आहे? अमृत आहे ऍक्च्युली. जशी गीतेमध्ये सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. भगवद्गीतेच्या ज्ञानाला काय कुणाची तुलना लिहिली? दुधाची.
आणि गाय म्हणजे काय? सर्व उपनिषद त्यांची तुलना गायीशी. आणि दूध काढणारे कोण आहेत? गवळ्या म्हणजे दोग्धा गोपाल नंदन, गोपाल आहे. आणि दूध पिणारे कोण आहेत? पार्थ वत्स सुधीर भक्त, आपल्यासारखे सगळे भक्त किंवा पार्थ अर्जुन जो आहे आणि अर्जुनासारखे आपले सर्वजण भक्त, हे काय? दुधाचं पान करणारे आहेत. अशा प्रकारे तर आपण समजा आता बघतो आजकाल स्टार्टअप एकदम बजवर्ड झालं आपल्या भारतामध्ये पण ना, नवीन नवीन स्टार्टअप येत आहेत. तर आपण समजा कोणाला ते मागतील तेवढे पैशाची आपण समजा व्यवस्था केली, तर असा कुठला बिझनेसमॅन आहे का हो की त्याने असं एक मशीन बनवलं की आमच्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट वगैरे असतात ना मुलांचे, आता कुठला प्रोजेक्ट करू शकतील का की एक मशीन बनवलं छानपैकी आणि इकडनं गवत टाकायचं आणि तिकडनं दूध आलं पाहिजे सुंदर सकस, जे आपलं गाईचं दूध आहे त्या दर्जाचं दूध आलं पाहिजे. असं आपण कल्पना तरी करू शकतो का? कल्पना देखील आपण करू शकत नाही. तर ही व्यवस्था कोणी करून ठेवलेली आहे? भगवान श्रीकृष्णाने करून ठेवली. असं आपण अन्न खातो आणि आयुर्वेदामध्ये लिहिले की आपलं अन्न खाल्ल्यानंतर त्याचं सप्तधातूमध्ये काय होतं? रक्त असेल, बॉडीली फ्लुइड्स असतील, मांस असेल, हाडं असतील, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन, सप्तधातूमध्ये परिवर्तन. पण ते कसं होतं आपल्याला जर का सांगितलं की तुम्ही आता रोबो बनवला बाबा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वा वा वा, मग त्याला द्या खायला काहीतरी पोळी भाजी वगैरे, आणि ते बघा रक्तामध्ये वगैरे कन्वर्ट होतं का? आपल्या गीतेमध्ये इतकं महत्व सांगितलेलं आहे भोजनाचं की आपण यू आर व्हॉट यू ईट, जे तुम्ही खाल त्या प्रकारे तुमची काय होईल? बुद्धी होईल, तुमची चेतना होईल, तुमचे विचार होतील. अशा प्रकारे इतकं आहाराचं काय महत्व आहे. त्यामुळे आधीच्या काळी जे ब्राह्मण वगैरे यायचे आपल्या घरी पूजा अर्चना करायला, ते फक्त काय करायचे? शिधा म्हणजे जे तांदूळ किंवा ते असेल आटा वगैरे ते घ्यायचे, कारण ते काय दुसऱ्याच्या हाताने बनवलेलं अन्न ते खाल्लं की त्याचे विचार, त्याची जी मानसिकता आहे ती त्याच्यामधून होऊ शकते. म्हणून बाहेर खाऊ नये असं म्हटलं जातं. ठीक आहे. एनिवे, तर गायीचं हे अशा प्रकारे महत्व आहे. आणि प्रभुपादांनी आपल्याला म्हणजे भगवंतांची व्यवस्था आहे. आणि प्रभुपाद स्वतः काय करायचे? रोज रात्री झोपताना एक कप गरम दूध घेऊन त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून ते प्राशन करायचे. आणि भागवतामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी बघाल तर जे गायीचं दूध आहे त्याला काय म्हणलेलं आहे? अमृत म्हणलेलं आहे. अमृत. अशा अमृताची व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे, खास करून गायीचं. वर का आपण दुसऱ्या म्हशीचं वगैरे आपण ते गोष्ट करत नाहीये, गायीचं खास करून ते इतकं ते त्याचे हे आहे की कधी कधी एखादी माता आपल्या बाळाला जरी दूध देऊ शकत नसेल तर गायीचं दूध आपण त्यांना त्या बाळाला देऊ शकतो, इतकं त्याचं महत्व आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. गावराणी गाय, जर्सी गाय नाही. हा ठीक आहे. माताजींनी करेक्शन केले, गावराणी गाय. देसी गाय, A2 म्हणतात ना काहीतरी, हा A2 गिर गाय. ओके, गिर एक जात झाली त्याची. ओके, 6वा पॅराग्राफ वाचा. नेक्स्ट कोण वाचते? प्रभूजी मी वाचू का? हा, इथे वाचतात आमच्या रूम मध्ये पण त्यांना थोडं. हरे कृष्णा प्रभूजी. उदाहरणार्थ आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनविलेले आहे. आपण जर ईशोपनिषदातील आदेशाप्रमाणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की उपरोक्त एकही वस्तू आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र आणून आपल्या परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्याच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. आपण माझं घर म्हणतो, माझं सगळं त्याच्या प्रॉपर्टी कार्डवरती नाव आहे, सातबाऱ्यावरती नाव आहे, पण हे माझं आहे का? जर का आपण खोलावरती विचार केला तात्विक दृष्टिकोनातून तर आपल्याला काय दिसून येईल की माझ्या घरामध्ये जे काही मी गोष्टी वापरलेल्या आहेत, लोखंड असेल, लाकूड असेल, सिमेंट असेल, जे काय असतील, तर ते मला जरी वाटत असेल की ते टाटा सिमेंट किंवा अमुक सिमेंट अशा कंपनीमध्ये बनलेलं असेल तरी त्याला बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते कुठून येतं? निसर्गातून आलेलं का? लाकूड निसर्गातून आलेले, लोह ते सगळं निसर्ग. त्याला मी शेप देईन किंवा त्याला काहीतरी वेगळा आकार फॅक्टरीमध्ये देईन ती गोष्ट वेगळी, पण ते आलंय कुठून? त्याचं रॉ मटेरियल निसर्गाकडून आलेले. त्यामुळे माझा त्याच्यावरती हक्क सांगणं म्हणजे प्रभुपाद आणखीन एक उदाहरण देतात आता इतर ठिकाणी की समजा एखादा कार्पेंटर आला तुमच्या घरी आणि तुम्ही त्याला सगळं सामान दिलं, मटेरियल, प्लायवूड दिला, फेविकॉल दिला, खिळे दिला, सनमायका दिला, सगळं दिलं आणि त्यांनी फर्निचर बनवलं आणि त्यानंतर म्हणलं ना मी गेलो होता तो घरी, तुम्ही त्याला आळो करा का? पोळ्या आणि वाई आली, किती करायच्या? 10 पोळ्या करायच्या. 10 पोळ्या केल्या, डब्यात भरला आणि डबा घेऊन चालली घरी. तुम्ही काय म्हणाल? हो थांबा, कुठे चालले? तर ठेवा पोळ्या इथे पहिले, हो की नाही? म्हणजे तुम्ही आता या उदाहरणामध्ये थोडीशी उणीव आपण बघू शकतो या उदाहरणामध्ये आणि
जे आपल्याला भगवंतांचं मालकी हक्क किंवा कोटा आहे त्याच्यामध्ये, की कार्पेंटरने जरी बनवलं किंवा बाईने जरी पोळ्या बनवल्या तर सामान मी जरी दिलं तर तिने तिचं काय केलेलं आहे, स्किल वापरलेली, तिची शक्ती तिने काय केलेली आहे, वापरली. त्यामुळे त्याचा मोबदला मला काय करावा लागेल, तिला द्यावा लागेल. पण ह्या जगतामध्ये जे काय मी आहे, म्हणजे सर्व आपण जे बघितले 24 घटक जे बघितले ते सर्व कुठून आलेले आहेत, भगवंतांपासून आलेले आहेत. मग मी माझं शरीर हे कशापासून बनलेलं आहे, त्याच्यापासून आले. माझी जे मन बुद्धी जे मला दिली ती कोणी दिलेली आहे, भगवान दिली. माझा मी जो आत्मा आहे तोही कोणाचा अंश आहे. त्यामुळे सगळंच माझे स्किल्स, माझं ग्रॉस सटल सगळे पार्ट सगळे जे आहेत ते भगवंतांकडूनच आलेले आहे. त्यामुळे मी जे काही बनवून किंवा जे काही करीन, निर्मिती करीन, त्याच्यावरती माझा मालकी हक्क सांगणं म्हणजे काय, तो खोटा, खोटा मालकी हक्क, चुकीचा किंवा अशा प्रकारे तो त्याला आपण म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. येस, नेक्स्ट पॅराग्राफ. ऑनलाईन मध्ये कोणाला वाचायचं आहे का 7वा पॅराग्राफ? नेक्स्ट. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. वाचू मी? हो, येस. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकात सतत भांडण चालू असते. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. माणसे शत्रूंसारखी एकमेकांसमोर उभी ठाकली असून कुत्र्या मांजराप्रमाणे आवाज करीत आहेत. श्री ईशोपनिषद कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाही, परंतु ते प्रामाणिक आचार्यांच्या माध्यमाने मनुष्याला भगवंतांचा संदेश देऊ शकते. मानव जातीने ईशोपनिषदाचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडता कामा नये. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाही, कारण ही सर्व संपत्ती भगवंतांच्या मालकीची आहे. भांडवलदार राजकीय डावपेचाने साम्यवाद्यांना दळखू शकणार नाहीत, तर साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. जर त्यांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नसेल तर त्यांच्या जवळची सर्व मालमत्ता चोरलेली आहे असेच म्हणावे लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमानुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार त्या दोघांकडे अण्वस्त्रे आहेत आणि जर त्यांनी भगवंतांचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना निश्चितच नष्ट करतील. म्हणून त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री ईशोपनिषदाचा उपदेश पाळलाच पाहिजे. येस, या ठिकाणी सांगतायत की जो समाजामध्ये सध्या स्थिती आहे, तर खास करून तुम्ही बघितलं असेल तर प्रभुपादांनी या ठिकाणी भांडवलशाही आणि साम्यवाद म्हणजे कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट यांची चर्चा करतात. तुम्ही जर का उपदेशामृत जरी का वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी अत्याहार प्रयासस्य, अत्याहारच्या वेळी त्यांनी सांगितलेले उपदेश केलेला आहे. त्या ठिकाणी रूप गोस्वामी नाही, प्रभुपादांनी लिहिलेले तात्पर्यामध्ये की कसे सध्या जगामध्ये काय चालू आहे, भांडणं चालू आहेत, खास करून भांडवलशाही आणि समाजवादी. तर भांडवलशाही म्हणजे काय हो, कॅपिटलिस्ट ज्याला आपण म्हणतो. तर कॅपिटलिस्ट म्हणजे भारतामध्ये काय चालू आहे सध्या परिस्थिती, कुठलं भांडवलशाही आहे का साम्यवाद आहे का काय? काही जे स्टेट्स आहेत बघा, आधी वेस्ट बेंगॉल होता, आता नाही, केरला वगैरे या ठिकाणी अजूनही कम्युनिस्ट पार्टीज आहेत, एक राजकीय पार्टी आहे. पण जनरली इंडियामध्ये काय आहे, भांडवलशाहीच आहे. अमेरिकेत काय आहे, भांडवलशाही. चायनामध्ये काय आहे, कम्युनिस्ट, साम्यवाद. तर भांडवलशाहीमध्ये म्हणजे तुम्ही तुमची जागा घेऊ शकता, विकत घेऊ शकता, बिझनेस करू शकता, प्रॉफिट स्वतःसाठी वापरू शकता. पण साम्यवादी जे असतात त्यांचं काय तत्वज्ञान आहे, सगळ्यांचा समान हक्क आहे. कशावरती, ज्या काही गोष्टी आहेत ते कुणाच्या आहेत, समाजाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही एकट्या त्याच्यावरती उपभोग घेऊ शकत नाही. तुमची प्रॉपर्टी तुमची नसून कोणाची असेल, गव्हर्नमेंटची असेल. मग तुम्ही वापरायला घेतली वगैरे ती लीजवरती ती गोष्ट वेगळी. तर अशा प्रकारे दोन गट प्रामुख्याने, खास करून प्रभुपादांनी जे पुस्तक लिहिलं ना त्यावेळी 60s आणि 70s मध्ये, हे अमेरिका आणि रशिया हे जे दोन प्रमुख गट होते आणि सर्व देश काय झाले होते जगातले विभागले गेले होते. कोणी रशियाच्या साईडला होतं, कोणी अमेरिकेच्या साईडला होतं. आणि अशा प्रकारे इतका अण्वस्त्रांचा आणि ते चंद्रावरती जाण्याचा इतकी सगळी चढावड चालू होती की कधी युद्ध भडकलं असतं आणि सर्व जगाचा नाश होईल असं ते प्रभुपाद त्या ठिकाणी लिहित आहेत. तर प्रभुपाद उपदेशामृत मध्ये पण लिहितात. आपला काही राजकीय विषय या ठिकाणी नाहीये, भांडवलशाही किंवा समाजवाद. पण सांगायचा उद्देश असा की ते जे म्हणतात की सर्व समाजाची मालमत्ता आहे आणि हे म्हणतात की माझी स्वतःची मालमत्ता आहे भांडवलशाही, तर त्या दोघांनाही काय माहिती नाहीये, ईशावास्य हे सर्व भगवंतांचं आहे हे त्यांना काही नाहीये, माहिती नाही. आणि त्यामुळे ते अत्याहाराच्या मागे लागलेले आहेत. अत्याहार ते आणखीन जास्तीत जास्त गोळा करून माझं करून बसायचा.
मग ते भले कम्युनिस्ट देश जरी असला चायना, तरी तो आजूबाजूच्या लोकांना बळंकृत करून बिझनेस सगळा गोळा करून स्वतः एक आर्थिक सत्ता बनवून जगभराचं शोषण करण्याचा त्यांचा काय आहे प्रयत्न चालू आहे. तर त्यामुळे जो पण तुम्ही ईशावास्य तत्वज्ञानाला तुम्ही आचरणात आणत नाही किंवा त्याला तुम्ही मानत नाही किंवा त्याचं तुम्ही आपल्या जीवनात उतरत नाही, तोपर्यंत तुम्ही भांडवलशाही असा किंवा समाजवादी असात त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही या ठिकाणीच तुम्ही अडकून राहाल. आणि म्हणून जे आपण म्हणालो या ठिकाणी की जो कोटा दिलेला आहे, जो सगळ्यांना गायीचं उदाहरण दिलं किंवा आपल्या घराचं उदाहरण दिलं, तर ते या ठिकाणी सांगतायत की अशाप्रमाणे कुत्र्या मांजरांप्रमाणे जर भांडण करून आपापल्या वाटात ते सांगत असतील हक्क, तर तो देखील काय आहे मिथ्या आहे. आणि तो कसा आहे साम्यवादी चोरलेल्या भाकरी करता. म्हणजे बघा प्रभुपाद उदाहरण देतात, चोरलेली भाकरी म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये स्टोलन ब्रेड म्हणतात. तर प्रभुपादजी भाषणामध्ये आपले सांगतात लेक्चरमध्ये की रशियामध्ये जो साम्यवाद होता, तर तिथे ते साम्यवादी कम्युनिस्ट लोक काय करायचे, तिथले सैनिक चर्चच्या बाहेर जाऊन आपला ट्रक उभा करायचे. आणि ते लोक चर्चमध्ये गेले की बाहेर आले चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून की त्यांना विचारायचे काय केली का प्रार्थना, हे देवा मला माझी रोजी रोटी दे किंवा भाकरी दे, ओ गॉड प्लीज गिव्ह अस अवर डेली ब्रेड. केली का? हो हो केली. मिळाली का भाकरी? मिळालं का? ब्रेड मिळालं का? नाही मिळालं. मग आता आमच्याकडे मागा. ओ कॉम्रेड प्लीज गिव्ह अस अवर डेली ब्रेड. ओ साम्यवादी प्लीज आम्हाला तुम्ही ब्रेड द्या, भाकरी द्या. घ्या भाकरी घ्या. ओ ट्रक काढा रे, ट्रक मध्ये घ्या भाकरी. किती पाहिजे घ्या? 2, 4, 10 भाकरी. मग ते म्हणायचे भाकरी घेतली, वा वा धन्यवाद थँक्यू. थांबा. मग कोण चांगलं आहे तुमच्या चर्च? देव चांगला आहे ईश्वर का आम्ही चांगलो आहोत? नाही साम्यवादी तुम्ही चांगले आहात. ओ कम्युनिस्ट कॉम्रेड तुम्ही चांगले आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात. मग प्रभुपादजी म्हणतात यू रास्कल, तुम्ही साम्यवादी, तुम्ही हे जे शूद्र लोक आहेत ना त्यांना ते कधी विचार करणार नाही त्याच्यावरती की हा ब्रेड आला कुठून, ही भाकरी आली कुठून, ही भाकरी बनवण्यासाठी किंवा हा ब्रेड बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते कुठून आले तुझ्याकडे, ती विचारायची क्षमता शूद्र लोकांकडे नसते. जो ब्राह्मण असतो, ब्राह्मण म्हणजे जातीचा नाही, जो बुद्धिमान असतो तो काय म्हणेल तुझ्याकडे आलंच कुठनं रॉ मटेरियल, गहू कोणी बनवलं, तो का गहू फॅक्टरी बनवलं का तुझ्या, किंवा मैद्यापासून ब्रेड बनवलं, मैदा का फॅक्टरीमध्ये बनवलं, फॅक्टरीत बनवतात मैदा पण तो कोणापासून बनवतात, गव्हापासूनच बनवत नाही का. मग ते आलं कुठून, गहू आलं कुठून, तू गव्हासाठी जी काही जमीन आहे ती कुठनं आणली, त्यासाठी सूर्यप्रकाश पाणी आणलं कुठनं, तुझं काय बी होतं का, तू बी बनवू शकतो का फॅक्टरीमध्ये, बी नाही बनवू शकतो. आपण फॅक्टरीमध्ये गाड्या घोडे आणि मोबाईल आणि लॅपटॉप बनवू शकतो, पण आपण धान्य बनवू शकतो का फॅक्टरीमध्ये, निर्मिती बीजाची नाही करू शकत. मग ते कुठून आलं, तर ते कुणा आलेलं आहे भगवंतांकडून. तर प्रभुपादजी म्हणतात ऍक्च्युली इस्कॉन म्हणजे काय, स्पिरिच्युअल कम्युनिझम. इस्कॉन म्हणजे काय, हा पण एक साम्यवाद आहे, पण तो कसा साम्यवाद आहे, ईशावास्यमिदं सर्वम. आम्ही काय म्हणतो ही समाजाची नाही तर कुणाची प्रॉपर्टी आहे, भगवान श्रीकृष्णाची प्रॉपर्टी, आणि त्याच्यातून मला जे दिलं वाटा तो मी घेईन आणि तुम्ही त्याचा उपभोग करीन, आणि तेही मी उपभोग करीन म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये वापरीन आणि मग उरलेला प्रसाद म्हणून ग्रहण करीन, असं ते सांगताय. तर अशा प्रकारे हा साम्यवाद्यांनी चोरलेल्या भाकरी करता ते जे लिहिले ना त्यासाठी तुम्हाला सांगितलं. कारण आजकाल आपण समाजामध्ये बघू शकतो, आधीच्या काळी कसं असायचं, सैन्य वगैरे आपली त्यांची राज्याची सीमा असायची नाही काय, तटबंदी असायची, किंवा चायनाने कशी ग्रेट वॉल ऑफ चायना बांधलेली बघा, बरोबर ना, जी चंद्रावरून पण दिसू शकते तुम्हाला, एकमेव वस्तू जी चंद्रावरून डायरेक्ट दिसते. तर फक्त जमिनीवरती त्यांनी कुंपण आणि अशी घातलेली नाहीये, तर आता पाण्यावरती आणि हवेमध्ये पण ते काय करतात, मालकी हक्क सांगतात. प्रत्येक देश हे आता जे हिंदी महासागर, बंगाल उपसागर आणि अरबी समुद्र जे त्याच्यामध्ये श्रीलंकेची बॉर्डर एवढं, भारताची एवढं, मग चायनाची एवढं, इथून सुरुवात होते. आता पाण्यामध्ये पण त्यांनी काय केलेले आहेत, आणि ह्याच्या पुढे तुमची जहाज आहेत कामा नाही वगैरे, किंवा हे जे आहे हवा, या हवेमध्ये ही इथपर्यंत ना हे आमची बॉर्डर आहे, ह्याच्या पुढे तुमचं विमान आलं की आम्ही काय करणार, त्याला आम्ही शूट करू शकतो विदाऊट सांगता. तसे काय त्यांनी काय केले, सगळीकडे माझं 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 असं करून त्यांनी मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण हा सगळं कसा आहे, खोटा मालकी हक्क आहे. हे सगळं कोणाचं आहे ऍक्च्युली, तर ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे असं ते या ठिकाणी सांगतात आपल्याला. ठीक आहे, ओके नेक्स्ट. हा आता 8, 9, 10 हे जे 3 पॅराग्राफ आहेत, या पॅराग्राफ मध्ये काय येणार आहे आता, आहार हा जो कोटा आहे. तिसरं उदाहरण बघा कोट्याचं. पहिला जो वाटा होता तो कोणाचा होता, गाईचं दूध, त्याचं उदाहरण दिलं. दुसरं होतं कोणाचं, आपलं जे घर आहे ते राहतो ते. तिसरं उदाहरण म्हणजे आता काय आहे, आहार मनुष्याचा आणि प्राण्यांचा. ठीक आहे, वाचा नेक्स्ट.
कुत्र्या मांजरांप्रमाणे भांडणे मानव जातीला शोभत नाही. मानवी जीवनाचे ध्येय व महत्व समजण्या इतपत लोकांची बुद्धिमान असावे. वेदशास्त्रे मानव समाजाकरिता रचलेली आहेत, कुत्र्या मांजरांकरता नव्हे. कुत्री मांजरे निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करू शकतात व असे केल्यावर त्यांना पाप लागत नाही. परंतु स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर मनुष्याने एका पशुला मारले तर त्याच्यावर निसर्ग नियम भंग केल्याचा दोष लागतो. फलस्वरूप त्याला शिक्षा होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 9 वाचायला सांगा कोणा, किंवा ऑनलाईन मध्ये कोणाला वाचायचं 9वा पॅराग्राफ. येस, वाचा. जीवनाचे मानदंड पशूंच्या बाबतीत लागू पडत नाही. वाघ तांदूळ गहू खात नाही अथवा गाईचे दूध पित नाही, कारण त्याचा आहार पशूंचे मांस आहे. समस्त पशु पक्ष्यांपैकी काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही भगवंतांनी दिलेल्या निसर्ग नियमांचे उल्लंघन करत नाही. पशु पक्षी, सरपटणारे प्राणी तसेच अन्य निम्न स्तरावरील प्राणी प्रकृतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय वैदिक नियम देखील त्यांच्याकरिता दिलेले नाहीत. केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते. ओके, धन्यवाद. बघा, हे शेवटचे वाक्य आहे ना, केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते. अधोरेखित करू शकतो तुम्ही. ओनली ह्युमन लाईफ इज ह्युमन लाईफ इज लाईफ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, असं ते इंग्लिश मध्ये म्हणतात. ओके, 10वा पॅराग्राफ पण वाचू शकतो. दुसरं कोणी वाचायचं आहे का कोणाला? 10वा प्रभूजी मी हरी बोल. माताजी 1 मिनिट. हा, वाचा. ठीक आहे, वाचा. हरे कृष्ण. केवळ शाकाहारी होऊन आपण स्वतःला निसर्ग नियमांच्या उल्लंघनापासून वाचवू शकत नाही. भाजीपाल्यात सुद्धा जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो. असा प्रकृतीचा नियम असला तरी भगवंताची जाणीव करून घेणे हे मानव जातीचे कर्तव्य आहे. म्हणून आपण कट्टर शाकाहारी असल्याची कोणीही घमेंड करू नये. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्या इतपत विकसित चेतना पशूमध्ये नसते, परंतु मनुष्याजवळ इतकी बुद्धिमत्ता असते की त्याने वैदिक शास्त्रांपासून बोध घ्यावा आणि निसर्गाचे नियम कसे कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. त्याने जर वेदज्ञानाची उपेक्षा केली तर त्याचे जीवन धोक्यात येते. म्हणून त्याने भगवंतांचा अधिकार मान्य करून त्यांचा भक्त व्हायला हवे आणि आपल्याकडील सर्व काही त्यांना समर्पित करून केवळ त्यांना अर्पण केलेले अन्न प्रसाद रूपाने सेवन केले पाहिजे. असे केल्याने तो योग्य रीतीने कर्तव्य पालन करण्यास समर्थ होईल. भगवद्गीतेत 9.26 भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या शाकाहारी अन्नाचा ते स्वीकार करतात. म्हणून आपण केवळ कट्टर शाकाहारी न होता भगवद्भक्त होऊन सर्व अन्न भगवंतांना अर्पण करावे आणि त्यानंतर भगवत प्रसाद ग्रहण करावा. केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन योग्य रीतीने करू शकतात. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीत असतात. त्या पापांचे फळ म्हणून त्यांना नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतात. भगवद्गीता 3.13. हरे कृष्ण. ओके, येस, ठीक आहे माताजी. ओके, हरे कृष्ण. तर या ठिकाणी त्यांनी खास करून मनुष्यासाठी जो आहार आहे, प्राणी मात्रांचा आहार आहे, त्याचं प्रभुपादांनी वाटा सिस्टम किंवा कोटा सिस्टम वरती त्यांनी आपल्याला उदाहरण स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की मुलांना शाळेमध्ये पण शिकवलं जातं 2 प्रकारचे प्राणी, एक कार्निव्होरस आणि एक हर्बिव्होरस. कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी, मांस भक्षण करणारे, आणि दुसरे ते शाकाहारी, गवत पालापाचोळा खाणारे. आणि मनुष्य मात्र कोण आहे? ओमनिव्होरस, असं त्यांनी एक सुबक नाव त्याला दिलेलं आहे. ओमनिव्होरस म्हणजे काय की मी हेही खाऊ शकतो आणि हेही खाऊ शकतो. त्यामुळे प्रभुपाद या ठिकाणी काय म्हणतायत, तुम्ही केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचं जीवन आहे. तर मनुष्य जीवनामध्येच आपल्याला फक्त वैदिक शास्त्रांना आपल्याला ऍक्सेस आहे आणि ते आपण समजून घेऊन जबाबदारीने आपण वागू शकतो. जबाबदारी म्हणजे काय, तर प्रभुपादजी लिहितात की मग कोणी या ठिकाणी सांगू शकेल का की मांसाहार आणि शाकाहार याच्यावरती खूप अनंत काळासाठी चर्चा चालू राहील आणि पुढेही चालू राहील. पण जर का तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की मांसाहार का करू नये किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला वेगवेगळ्या त्यांनी जर का आर्ग्युमेंट्स किंवा त्याच्यात वेगवेगळी कारण त्यांनी तुम्हाला दिली मांसाहार करणाऱ्या लोकांनी, की तुमचे काही नातेवाईक देत देखील असतील, तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? कोणाला सांगायचं की कसं आपल्याला शाकाहार हे आपल्यासाठी डेझिग्नेटेड फूड आहे, ह्याची वेगवेगळी कारण आपण कशी देऊ शकू की शाकाहार मनुष्यासाठी शाकाहार आहे, मांसाहार नाही असं. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. येस प्रभूजी, दंडवत. बोला. हा,
तर भगवंताने आपली रचना जशी केली आहे मानवाची, की त्याचे दात हे पटाशीचे आहेत. काय म्हणाल? भगवंताने आपल्या मानवाची अशी रचना केली आहे की दात जे आहे ते पटाशीचे आहे. ते मांसाहारी प्राण्यांचे दात असतात, ते सोळे दात असतात. दुसरी गोष्ट, आपले जे आतडे आहे ते आपल्या आतड्यांची लांबी जास्त आहे आणि प्राण्यांच्या आतड्यांची लांबी कमी आहे. कारण त्यांना ते मांस खाल्ल्यानंतर पचलं तर ठीक, नंतर ते शरीराच्या बाहेर लगेच काढलं जातं. आणि त्यामुळे जे नॉनव्हेज माणसं खातात त्यांना मूळव्याध, भगंतर वगैरे सारखे आजार होतात. ओके ओके, ठीक आहे. तर याला म्हणजे ह्युमन अॅनाटॉमी, आपल्या मानवी शरीराची रचना कशी केलेली हे आपण म्हणजे शास्त्रांचा त्या आधार आहेच आहे, पण शास्त्रांचा आधार न देखा कॉमन सेन्सनी किंवा मॉडर्न सायन्सनी आपण त्यांना समजावून सांगू शकतो. पहिलं म्हणजे मानवी शरीराची रचना, म्हणजे त्याचे म्हणजे दाताची रचना असेल, वाघ सिंह यांची कशी रचना असेल, दाताची सोय असतात ते एकदम प्रॉमिनंट, ते फाडण्यासाठी. आपण असं फाडून खाऊ शकतो का? आपण ते कापून कुपून तुम्ही शिजवाल वगैरे आणि मग ते मस्त, त्याला काय अर्थ नाही. तुम्ही असं डायरेक्ट प्राण्यावरती जम मारून त्याला फाडून तुम्ही खाऊ शकत असेल का? तर तसं असेल तुम्ही शक्य. तर तशी नखं पण आपली नसतात, आपली हे बोथड असतात बघा नखं. त्याच प्रकारे आपलं जे पोटामध्ये तयार होणारी जठराग्नी असतो तो ऍसिडिक आहे, अल्कलाईन आहे, अशी सगळी गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. मांसाहारी प्राणी जे आहेत ते पाणी कसं पितात? ते तुम्ही एखादी मांजर जरी बघितली, चाटून चाटून असं ते करतात, पण आपण कसे पितो पाणी? आपण पोटाने. तर तसं जे आहे तर तो फरक तुम्हाला काय होईल? मांसाहारी प्राण्यांची शरीराची रचना, शाकाहारी प्राण्यांच्या शरीराची रचना जर का तुम्ही बघितली तर मानवाचं शरीर जे आहे आणि त्याची जी रचना आहे ती कुणाशी जास्ती मिळती जुळती आहे? शाकाहारी प्राण्यांशी. त्यामुळे एक. दुसरं काय कारण अजून कोणी सांगू शकेल? समजा कोणी विचारलं मेडिकल फील्ड वरून, मेडिकल रिझननी काय सांगू शकाल तुम्ही? बरेच गोष्टी सांगू शकतात. आपली वेळ संपत आलेली आहे. तर मेडिकल रिझन मध्ये असं सांगतात मेडिकल फील्डमध्ये की जे हार्ट अटॅक्स वगैरे येतात ना, ते मॅक्झिमम जे रेड मीट किंवा असं जे खाणारे आहेत, मांस भक्षण करणारे आहेत, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकची शक्यता काय आहे? खूप टक्के जास्त आहे, जेणेकरून शाकाहारी लोकांच्या पेक्षा. असं नाही की शाकाहारी लोकांना हार्ट अटॅक येणार नाही, अजिबात असं नाही, पण कंपॅरिझन केली तर त्याच्याप्रमाणे त्यांचं प्रमाण काय आहे? कमी जास्त आहे असं. आणि बरं, आता नवीन संशोधनाप्रमाणे माताजी सांगतायत की कोरोनामध्ये शाकाहारी जे आहेत रोग प्रतिकारक शक्ती त्यांची असते. हो, असं ते म्हणतात. ओके, येस, अशा प्रकारे. आणि इकॉनॉमिक कारणासाठी जर का बघितलं तर इकॉनॉमिक्सच्या लोकांनी पण स्टडी केला आहे की समजा आपल्याला 1 किलो मांस बनवण्यासाठी केवढं आपलं धनधान्य लागेल, पाणी लागेल कारखान्यामध्ये त्या प्राण्यासाठी वगैरे, तर तेवढ्याच जागेमध्ये तेवढेच जे तुम्ही अन्न उगवता एका प्राण्याला खाऊन त्याचं जे किती किलो तुम्ही डिस्ट्रीब्यूट कराल, तर त्याच्यामध्ये मांसाहार किती लोक कमी करू शकतील आणि तेवढ्याच जागेमध्ये तेवढ्याच रिसोर्सेसमध्ये अनेक पटीने त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती माणसं काय करू शकतील? कारण शाकाहार जरी बनवला तरी तो तुम्ही कोणाला फीड करताय? तो तुम्ही त्या मांसाहारी त्या प्राण्यांना फीड करून त्यांचं कापून तुम्ही काय करताय? ते त्यांना खाताय. तर अशाप्रमाणे इकॉनॉमिक दृष्टिकोनातून पण तुम्ही जर का बघितलं तर शाकाहार काय आहे हा तो आपल्याला जास्ती सुटेबल आहे. मग सगळ्यात शेवटी आपलं जे शास्त्रीय कारण आपण ज्याला म्हणतो, जे लॉज ऑफ नेचर, प्रकृतीचे नियम पुस्तक बघितलं का तुम्ही? त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? पुस्तकावरती चित्र काय आहे? तो माणसाला तोंड कशाचं आहे? प्राण्याचं, गाईचं. आणि त्याला गाईला तोंड कशाचं आहे? म्हणजे मांस, मा मी, स मीन्स तू. मी आता तुला या जीवनामध्ये तुला मारतो आहे, पुढच्या जीवनामध्ये तू काय कर? मी प्राणी बनेन आणि तू मनुष्य म्हणून तू मला वध कर. असं ते मांस या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थच असा आहे. संस्कृतमध्ये कुठलेही शब्द असेच बनलेले नाहीयेत. ओके, तर त्याचा तो अर्थ होतो. तर कर्माचे नियम जे आहेत त्याच्याने तर खूप काय आहे, आपली जबाबदारी. मोठा भाऊ असतो घरामध्ये, तो म्हणला हो ते लहान आपला जो भाऊ आहे तो रात्री खूप त्रास रडतो, त्याला मारून टाकू आपण. बाबा म्हणजे मारून टाका, मारून टाक म्हणतील का मारून टाक. तर बाबांसाठी काय आहे? दोघेही महत्वाचे. तसे मोठ्या होण्या कारणाने आपली काय आहे? जबाबदारी आहे लहान बाळाची. म्हणजे प्राण्यांची कोणाची जबाबदारी आहे? मनुष्याची. त्यामुळे प्रजा म्हणजे ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्या भूमीमध्ये त्यांना प्रजा म्हणायची. आता लोकांची जी गणना करतात ते फक्त मनुष्यांची गणना करतात, सेन्सस. पण ऍक्च्युली आधीच्या काळी गाई म्हशी जे काय असतील सगळ्यांची काय व्हायची?
गणना व्हायची. त्यांना पण ते प्रजेसमानच समजायचे. म्हणून परीक्षित महाराज जर का तुम्ही बघाल तर गायीच्या रूपामध्ये धरती आणि बैलाच्या रूपामध्ये धर्म जो होता, त्याला ज्यावेळी कली मारत होता लगेच त्यांनी काय केले, तिथे गेले आणि त्याचा समाचार घेतला कलीचा, त्याला दंड दिलं, अशा प्रकारे. ठीक आहे. तर मला वाटतं आपली वेळ झालेली आहे. एक शेवटचा पॅराग्राफ राहिलेला आहे, तो आपण पुढच्या वेळी बघू आणि प्रभुपादांचे कोट्स बघूयात आणि हा पहिला श्लोक कंप्लीट करूया. ठीक आहे. कुणाला जायचं असेल, वेळ झाली असेल तर ते जाऊ शकतील, आणि कोणाला काही प्रश्न असेल, जिज्ञासा असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते. एक प्रश्न होता. हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट गोपाल पाटील प्रभूजी, एक मला वाटतं कोण बोलतो, संदीप प्रभू आहेत का? हा, संदीप बोलतो प्रभूजी. बोला प्रभूजी. आपले जी बुकलेट जे माहिती पुस्तक दिलेलं आहे ना, त्यामध्ये प्रश्न दिलेले बंद पुस्तक परीक्षेसाठी. तर त्यामध्ये पहिल्या मंत्राच्या वर असे प्रश्न दिले, खालील संज्ञांचा मराठीत अर्थ द्या, आणि तिथे तिसरा पॉइंट दिला भागवत साम्यवाद. तर आपल्या ह्या कोणत्याच डिस्कशन मध्ये पूर्ण भागवत साम्यवाद नाही आला, फक्त साम्यवाद आलाय. हा, ते सांगितलं ना, भागवत साम्यवाद म्हणजे इस्कॉन जे आहे, इस्कॉन मध्ये आपण काय करतो आहोत, भागवत साम्यवादाची आपण त्याच्यामध्ये पुष्टी किंवा त्याचा आपण त्याला मानण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे साम्यवाद, नॉर्मल जो साम्यवाद आहे कम्युनिस्ट, ते काय म्हणतात, सगळी संपत्ती कोणाची आहे, राष्ट्राची आहे, देशाची आहे, समाजाची, असं ते म्हणतात. तुमचा वैयक्तिक मालकी हक्क नाही असं ते म्हणतात. पण तो समाजात पण काय आहे, तोही चुकीचाच आहे, कारण तो भगवंतांचं मालकी हक्क त्याला मानत नाही. पण आपण इस्कॉन मध्ये किंवा भक्त जे आहेत ते भागवत साम्यवाद म्हणजे ही सर्व मालकी कोणाची आहे, सर्व गोष्टींवरती हक्क कोणाचा आहे, नियंत्रण कोणाचं आहे, भगवंतांचा आहे. जे ईशावास ज्याला आपण म्हणतो आहोत, ईश आवास, प्रत्येक गोष्ट ती जड असू दे चेतन असू दे, त्याच्यावरती मालकी आणि नियंत्रण हे भगवंतांचं आहे. यालाच भागवत साम्यवाद म्हणतात. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. येस, गोपाल पाटील प्रभूजी भुसावळ, बोला. हरे कृष्ण प्रभूजी. दंडात प्रणाम प्रभूजी. ते तुमचं बोलत असताना नोट्स काढता येत नाही, आणि नोट्स जर काढले तर तुमचा ऐकता येत नाही. तर जर रेकॉर्डिंग जर दिल्या सर्व क्लासच्या तर फार चांगलं होईल. हो, ठीक आहे, सांगतो मी त्यांना प्रभूजी, ते देतील तुम्हाला रेकॉर्डिंग, ऑडिओ, ऍटलीस्ट ऑडिओ रेकॉर्डिंग तरी देतील, कारण व्हिडिओमध्ये काय असं काय नाही विशेष. तर तुम्हाला मी त्यांना सांगतो ऑडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी लिंक. ठीक आहे. अजून काही, कोणाचा काही प्रश्न? येस प्रभू. प्रभू, इथं असं एक वाक्य आहे आपल्या ईशस्तुतीच्या तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये, मनुष्य जन्मात जर जीव आत्यंतिक पूर्ण संबंधित स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार करण्यात अयशस्वी ठरला तर तो पुढं अमुक अमुक होतं. तर स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार याचं काय मिनिंग आहे, स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार? स्वतःच्या पूर्णतेचा साक्षात्कार म्हणजे आत्मा हा भगवंतांचाच अंश असल्यामुळे जसे भगवंत पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत, तसा आत्मा देखील काय आहे, त्यांचा अंश असल्या कारणाने परिपूर्ण आहे. तो स्वतंत्ररित्या परिपूर्ण नाहीये. तर ज्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो, तुम्ही मागच्या वेळी पण मला प्रश्न विचारला होता, साक्षात्कार म्हणजे काय, तर आता आपल्याला माहिती आहे ती कशी आहे, थेरॉटिकल माहिती आहे की मी आत्मा आहे, मी शरीर नाही. आपण ते गीतेमध्ये श्लोक वगैरे कोट करू, सगळं सांगू, मग ते डिवाइस प्रेझेंटेशन देऊ, पुनर्जन्माबद्दल सांगू, पण तरी मला साक्षात्कार झालेला आहे का की मी शरीर नसून आत्मा आहे. माझ्या ज्या गतिविधी किंवा माझी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आत्म्याच्या स्तरावरती आहेत का, की अजूनही ते मोस्टली शारीरिक स्तरावरतीच आहेत. तर याच्यावरून आपण समजू शकतो की मला जे ज्ञान आहे ते विज्ञान नसून फक्त एक थेरॉटिकल ज्ञान आहे, त्याचा साक्षात्कार मला अजून झालेला नाहीये. तर ज्यावेळी मला भगवत साक्षात्कार होतो म्हणजेच आत्मसाक्षात्कार, प्रभुपाद सांगतात एके ठिकाणी की ज्यावेळी सूर्य उगवतो वरती क्षितिजावरती येतो, तो सूर्याला बघणं आणि सूर्यप्रकाशात मला स्वतःला बघणं हे दोन्ही काय आहेत, एकाच वेळी घडू शकणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आत्मसाक्षात्कार होणे किंवा भगवत साक्षात्कार होणे हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्या दृष्टिकोनातून ते म्हणतायत की आत्मसाक्षात्कार म्हणजेच स्वतःच्या पूर्णतेच्या साक्षात्काराची संधी, ते दोन्ही एकच आहे. भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, आणि त्याचं थेरॉटिकल ज्ञान फक्त न राहता त्याची अनुभूती येणं आणि त्या स्तरात त्याप्रमाणे कार्य करणं, हे त्याला साक्षात्कार म्हणलेलं आहे. रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन किंवा गॉड रिअलायझेशन. ते स्वतःच्या महत्वाची म्हणजे मी पूर्ण आहे, पण कधी ज्यावेळी भगवंतांच्या सेवेमध्ये 100% मी मग्न होईन किंवा जोडला जाईल त्याच वेळी मला माझ्या पूर्णतेची आणि भगवंतांच्या पूर्णतेची पण मला जाणीव होईल, अदरवाईज नाही होणार. त्यामुळे
जे तुम्ही मागच्या वेळी पण विचारत होता की ब्रह्मन भगवन परमात्मा आणि भगवान हे जे 3 स्तर आहेत परम सत्याचे साक्षात्कार होण्याचे, त्याच्यामध्ये जो ब्रह्मन साक्षात्कार ज्यांना झालेला आहे त्यांचा साक्षात्कार हा परिपूर्ण नाही असं प्रभुपादजी का म्हणतात की जोपर्यंत मी जरी ब्रह्मामध्ये विलीन झालो तरी जोपर्यंत भगवंतांच्या सेवेमध्ये मी मग्न होत नाही तोपर्यंत माझा साक्षात्कार काय आहे हा परिपूर्ण नाहीये, म्हणून ते म्हणतात. म्हणजे परिपूर्ण साक्षात्कार म्हणजेच भगवत साक्षात्कार असं. ठीक आहे भाऊ? हरे कृष्ण. अजून कोणाला काही? ओके, तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात. श्री ईशोपनिषद की जय, श्रीला प्रभुपाद की जय, उपस्थित गौर भक्तवृंद की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. धन्यवाद. हरे कृष्ण.